आलेत का सर्व? आवाज वगैरे येतो का तेवढं सांगा, बाकीचं मग काय हे नाही. गुड आफ्टरनून. चला आज आपल्याला बऱ्यापैकी कव्हर करणे. हा प्रश्न आपण शेवटचा झालेला आहे बघा. ठीक आहे. हे बघा, खालीपैकी कोणत्या राज्याचा उतार पश्चिमेकडे कमी कमी होत जातो, हा आहे. म्हणजे थोडक्यात उतार कोणत्या राज्याचा पश्चिमेकडे आहे असं थोडक्यात हा असा प्रश्न आहे. मग आता बिहार, उत्तर प्रदेश, ठीक आहे, या राज्याचा जो उतार आहे, या राज्याचा उतार पूर्वेकडे येतो असतो बघा. म्हणजे या राज्यातल्या ज्या नद्या आहेत पूर्व दिशेने वाहत असतात. ठीक आहे. आणि पंजाब, आसाम आणि हरियाणा, आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदी अशी पश्चिमेकडे वाहते, म्हणजे पश्चिमेकडे उतार आहे. हरियाणामधल्या सतलज नदी आहे, पंजाबमधली सतलज नदी आहे, पश्चिमेकडे वाहत असते. तर ह्या 2-3 राज्य आहेत की ज्यांचं उत्तर पश्चिमेकडे आहे बघा. ब क ड. मग आता उत्तर येतं याचं ब क ड. इतके राज्य पण देणार नाहीत, हा आपला मुद्दा चालला तो. ठीक आहे, हा मेनचा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न आहे पठारावरती. आता म्हणजे भारतीय पठारी प्रदेश. पठारी प्रदेशावर प्रश्न कसे आलेले आहेत बघा. हे राज्यसेवा प्रिलिमचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? आता हे पूर्व घाट, पश्चिम घाट, पठार हे अगोदर समजून घ्यायचे आणि मग ह्या डोंगररांगा कोणत्या कोणत्या ठिकाणी ते त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आता हे बघा सॉरी, ठीक आहे. चला पठारी प्रदेश अगोदर समजून घेऊ. हे बघा, इथं आता पहिला मुद्दा लक्षात घ्या. इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा अशा ह्या अशा पद्धतीने इथपर्यंत त्या कन्याकुमारीपर्यंत जातात. भिगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावा रसाच्या संचयनातून या डोंगररांगा निर्माण झालेल्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी असे वळीच्या डोंगररांगा आहेत, याला म्हणायचं अरवली डोंगररांगा. या ठिकाणी विंध्य डोंगररांगा अशा. ठीक आहे. इथं सीमावर्ती भागामध्ये जर बघितलं आपण तर अशा सातपुडा डोंगररांगा आहे. या ठिकाणी मैकल डोंगररांगा आहे. ठीक आहे. या ठिकाणी राजमहल टेकडे आहेत बघा. आणि आता या बाजूनं जर बघितलं आपण या अशा पद्धतीनं या पूर्व घाट डोंगररांगा आहे. मग पूर्व घाट डोंगररांगा या ठिकाणी इथं मध्ये महानदी येते, मग अशा येतात. इथं गोदावरी नदी येत असते, परत अशा येतात. नंतर या ठिकाणी पेनुरू नदी येत असते, परत अशा येतात. मग या ठिकाणी कावेरी नदी येत असते आणि पुढं अशा येतात बघा. ते एवढ्या डोंगररांगा या ठिकाणी येत असतात बघा. मग आता या डोंगररांगेचे वाटलंच नावं लक्षात ठेवा. अरवली डोंगर आहे हा. याच्या या भागामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर विंध्य डोंगर आहे. या ठिकाणी ह्या सातपुडा डोंगररांगा आहे. ठीक आहे. या मैकल डोंगररांगा आहे. या डोंगररांगा राजमहल टेकड्या आहेत. हे झारखंड राज्य आहे. हे राज्य लक्षात येत असेल ना. आणि ह्या सगळ्या डोंगररांगा पूर्व घाट डोंगररांगा आहे. आणि ह्या सगळ्या डोंगररांगा पश्चिम घाट आहे, म्हणजे सह्याद्री आहे. पश्चिम घाट म्हणा किंवा सह्याद्री म्हणा. यापैकी सह्याद्री डोंगररांग आणि पूर्व घाट डोंगररांग या ज्वालामुखीतून निर्माण झालेले आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावा रसाच्या संचयनातून निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अरवली पर्वत, वली पर्वत आहे. वली पर्वत म्हणजे काय, पठार उत्तरेकडे सरकल्या गेल्यामुळं इथं वळ्या पडत गेल्या आणि त्यातून या पर्वताची निर्मिती आहे. त्याच्यानंतर इथं सातपुडा डोंगररांगा, विंध्य पर्वत डोंगररांगा, मैकल आणि राजमहल या टेकड्या जे आहे गट पर्वत आहेत. कारण याच्या आसपासचा परिसर जो आहे खाली खचत गेला आणि या डोंगररांगा त्यातून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे ह्या गट पर्वत डोंगररांगा हा वलीचा डोंगर आहे. हिमालयन डोंगररांगा सुद्धा वलीच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. ते ती सागरावरचं गाळावरती उंची वाढत वळ्या पडत पडत निर्माण झालेले आहेत. मग ह्या 2 वलीच्या डोंगररांगा येतात. 1, 2, 3, 4 या गट पर्वत येतात. या आणि या ज्वालामुखी पर्वत येतात. पर्वताचे 4 प्रकार आहेत.
1 ज्वालामुखी पर्वत, नंबर 2 गट पर्वत, नंबर 3 वली पर्वत आणि नंबर 4 अवशिष्ट पर्वत. अवशिष्ट पर्वत म्हणजे काय? जे पर्वत आहेत त्या पर्वतावर ते बहिर्गत कारकाचा परिणाम होत असेल. आता बहिर्गत कारक म्हणजे ऊन, वारा, पाऊस सातत्यानं परिणाम होऊन पर्वताचा वरचा थर वाहून जात असेल तर उरलेल्या पर्वताच्या भागाला म्हणायचं अवशिष्ट पर्वत, कारण अवशेष येते म्हणून अवशिष्ट पर्वत म्हणतात. म्हणजे जो सर्वात जुना पर्वत आहे त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात. आणि भारतात सर्वात जुना पर्वत अरवली, म्हणून भारतातल्या अरवली पर्वतालाच म्हणायचं अवशिष्ट पर्वत, कंसात किंवा मनातल्या मनात म्हणायचं वली पर्वत. ठीक आहे. आणि हिमालयन डोंगररांगा सर्वात उंच पर्वत आहे भारतातला, जगातला सर्वात वळीचा पर्वत आहे आणि सर्वात आधुनिक पर्वत आहे. आधुनिक म्हणा, तरुण म्हणा किंवा अर्वाचीन म्हणा, जगात जेवढे पर्वत आहे त्या सर्वात शेवटी निर्माण झालेल्या डोंगररांगा कोणत्या? तर हिमालयन डोंगररांगा आहे. तर हा सर्वात आधुनिक आहे आणि हा सर्वात प्राचीन आहे. अर्वाचीन म्हणजे आधुनिक. ठीक आहे. हां, आता पर्वत लक्षात आले, कशापासून कसे तयार झाले ते लक्षात आले, कोणत्या कोणत्या दिशेने ते पण लक्षात आले. सह्याद्री दक्षिण उत्तर दिशेने आहे, पूर्व घाट दक्षिण उत्तर दिशेने आहे, सातपुडा विंध्य पूर्व पश्चिम दिशेने आहे, मैकल दक्षिण उत्तर दिशेने आहे, राजमहल दक्षिण उत्तर दिशेने आहे, हा ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला आहे. ठीक आहे. आणि इकडची वारी इथं रोखल्या जात नाही, कारण अशी वारी आले की अशीच जातात पुढं, अडवल्याच जात नाही. म्हणून या पट्ट्यात काही जास्त पाऊस पडत नाही इथं, म्हणून या पट्ट्यात पाऊस नसल्यामुळे इकडे वाळवंट तयार होतं येते. ठीक आहे. तर या पद्धतीने या डोंगररांगा पहिल्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आता इथून बाहेर पडलेला जो लावा रस आहे दोन्ही बाजूला प्रसारित झाला म्हणून इकडे पठारी प्रदेश तयार झालेला आहे. ठीक आहे. हा पट्टा आहे पठारी प्रदेशाचाच भाग होता, नंतर तो खाली कचत गेला तो, त्यामुळे साहजिकच ते गट पर्वत म्हणून ओळखले जातात ते. तर या पद्धतीने या सगळ्या घटना घडामोडी लक्षात घेतल्या पाहिजे आपण. मग आता यामध्ये आणखीन बारीक सारीक माहिती काय, तर पश्चिम घाट डोंगररांगेचे 3 तुकडे पाडले जातात. हा पहिला तुकडा आहे. इथं मलप्रभा नदी बघा, इथपर्यंत हिमालय आपला सह्याद्री, याला म्हणायचं उत्तरेकडचा सह्याद्री. ठीक आहे. हा 650 किलोमीटर लांबीचा येतो असतो. मलप्रभापासून बरोबर या ठिकाणी पालघाट नावाचे भाग आहे, इकडून इकडं केरळमधून तामिळनाडूमध्ये जाण्याचं मध्ये गॅप आहे बघा, पालघाट येते, याला म्हणायचं मध्य सह्याद्री. आणि पालघाटपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सह्याद्रीला म्हणायचं दक्षिण सह्याद्री. असे सह्याद्रीचे 3 भाग आहेत. टोटल सह्याद्रीची लांबी 1600 किलोमीटर आहेत. यापैकी उत्तर जी काय सह्याद्री हिची लांबी येते 650 किलोमीटर, मध्य सह्याद्री सुद्धा 650 किलोमीटर आणि दक्षिण सह्याद्री 300 किलोमीटर. 650 650 1300 आणि ही 300 1600. ठीक आहे. हा उत्तरेकडच्या सह्याद्री जी आहे याची उंची खूप कमी आहे. कमी म्हणजे किती आहे? 900 ते 1200 मीटर आहे. मध्य सह्याद्री जी आहे याची उंची याच्यापेक्षा जास्त आहे, 1400 ते 1600 मीटर आहे. आणि दक्षिणेकडची उंची सर्वात जास्त आहे, 1600 ते 1800 मीटर आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना सह्याद्रीची उंची वाढत जाते. पण महाराष्ट्रात तसं नाही. महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडे जाताना उंची कमी होत जाते, कारण उत्तर भागामध्ये उंची जास्त आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जाईपर्यंत उंची कमी होते. पण टोटल सह्याद्रीचा विचार करत असाल तर टोटल सह्याद्रीमध्ये उत्तर भागापेक्षा मधल्या भागात उंची जास्त आहे, मधल्या भागापेक्षा दक्षिण भागात उंची आणखीन जास्त येते बघा. तर अशा पद्धतीने सह्याद्रीचे भाग लक्षात ठेवा. या भागातलं सर्वाधिक उंची शिखर आहे कळसुबाई 1646, मधल्या भागातलं सर्वाधिक उंची शिखर आहे तर कुद्रेमुख 1892 आणि दक्षिण भागातलं हा दक्षिण भाग जो आहे सह्याद्रीचा याला इकडे सह्याद्री म्हणत नाही, पश्चिम घाटही म्हणत नाही, इथं अण्णामलाई म्हणतात त्याला. आणि या अण्णामलाईलाच या ठिकाणी अनाईमुडी नावाचं सर्वाधिक उंची शिखर येतं तामिळनाडूमध्ये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या सह्याद्रीबद्दल थोडक्यात माहिती आहे. सह्याद्रीची दुसरी माहिती काय, जगात सर्वात प्राचीन जैवविविधता असलेले 8 प्रदेश आहेत जगामध्ये आणि यापैकी भारतात एकमेव प्रदेश सह्याद्री आहे. तर सर्वात प्राचीन जैवविविधता असलेले प्रदेश सह्याद्री आणि भारतामध्ये जवळपास 17 ते 18 जैवविविधता असलेले प्रदेश आहे, त्यापैकी हा एक आहे. आणि सर्वात प्राचीन जैवविविधता असल्यामुळे युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे सह्याद्रीचा. आणि सह्याद्रीतला जवळपास 39 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे 2012ला 4 जुलैला. ठीक आहे. आणि 39 स्थळापैकी महाराष्ट्रात किती आहे? 4. राधानगरी अभयारण्य, त्याच्यानंतर चांदोलीचा सांगली जिल्ह्यातला फुलपाखरांचा एरिया येतो, कोयना अभयारण्य आणि कास पुष्प पठार सातारा जिल्ह्यामध्ये. तर हे 4 महाराष्ट्रामध्ये, बाकीचे मग कर्नाटकमधले जास्त येतात बघा, मग तामिळनाडू आणि केरळमधले येतात. तर अशा पद्धतीने ही सह्याद्रीची माहिती लक्षात घ्या. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो तो. भारताचा जलविभाजक सह्याद्री आपलं हिमालयन डोंगररांगा आहे, महाराष्ट्राचा जलविभाजक सह्याद्रीचे डोंगररांगा आहे. ठीक आहे.
आता इकडचा हा पूर्व घाट डोंगररांग आहे. पूर्व घाट ओरिसा, आंध्र प्रदेश, इथं तेलंगणाचा काही भाग येतो असतो, ठीक आहे, कर्नाटकचा काही भाग लागतो आणि इथं तामिळनाडू असं आहे. या तुटक तुटक डोंगररांग आहे, सलग नाही आहे, कारण या भागामधले पडणारं पावसाचं प्रमाण जे नदीचे रूपान पूर्व दिशेनेच वाहत जाते, म्हणून इथून नदीच्या खनन कार्यामुळे मध्ये गॅप पडलेला आहे बघा. मग मध्ये गॅप पडल्यामुळं इथून जी आहे या मैकल डोंगररांगाच्या भागातून इथून अशी महानदी जात असते बघा. ठीक आहे, इकडून आपल्याला माहिती आहे गोदावरी, ठीक आहे. गोदावरी नंतर या ठिकाणी येत असते कृष्णा नदी आणि या ठिकाणी आणखीन मध्ये गॅप लागेल. इथून वाहत असते पेनोरू आणि इथून वाहत असते कावेरी. अशा नद्या आहेत बघा. आणि नदी खोऱ्यामुळे हा भाग अलग अलग होतो बघा. डोंगररांगा एकत्रित नाव पूर्व घाट आहे, परंतु प्रत्येक भागामध्ये आणखीन वेगवेगळे नाव आहेत. उदाहरणार्थ महानदीची उत्तरेकडे इथं ओरिसामध्ये ज्या डोंगररांगा आहे या डोंगररांगेला नाव आहे सिकलीपाल किंवा सिपलीपाल. सिपलीपाल डोंगर म्हणतात. इथं जे डोंगररांगा आहे महानदी आणि गोदावरीच्या दरम्यान याला म्हणायचं महेंद्रगिरी. याला दुसरं नाव आहे निमगिरी. ठीक आहे. गोदावरी ते कृष्णा यांच्या दरम्यान ज्या डोंगररांगा येतात याला म्हणायचं कोंडापल्ली. कोंडापल्ली डोंगररांगा. कृष्णा पेनोरी यांच्या दरम्यानच्या डोंगररांगेला म्हणायचं नल्लामल्ला. नल्लामल्ला डोंगररांगा. या नल्लामल्ला डोंगररांगेमध्ये तिरुमला, तिरुपती हे आपलं थंड हवेचे ठिकाण लागतं, धार्मिक तीर्थक्षेत्र लागतं असतं बघा. पेनुरू आणि कावेरी यांच्या दरम्यानच्या डोंगररांगा याला म्हणायचं पालकोंडा. ठीक आहे. आणि कावेरी नदी ते इथं पालघाट यांच्या दरम्यानच्या ज्या डोंगररांगा याला म्हणायचं निलगिरी. मग आता इकडचे पूर्व घाट आणि इकडचे पश्चिम घाट कोणत्या डोंगररांगेत एकत्र येतात हा आपला आत्ताचा प्रश्न होता. तर या पूर्व घाट आणि पश्चिम घाट डोंगररांगा कोणत्या डोंगररांगेत एकत्र येतात? मग निलगिरी डोंगररांगेत एकत्र येतात. आणि इथं पालघाटच्या खालच्या डोंगररांगेला सह्याद्री म्हणा, पश्चिम घाट म्हणा किंवा अन्नमलाई म्हणा. इथलं स्थानिक नाव काय? मग अन्नमलाई. हे असे स्थानिक नावं त्या त्या राज्यातल्या लोकांनी दिले. सह्याद्रीला पण स्थानिक नाव आहे. त्र्यंबकेश्वरजवळ ब्रह्मगिरी टेकड्या म्हणतात त्याला. आलं लक्षात? महाराष्ट्रातले लोक सह्याद्री म्हणतात, इकडचे पश्चिम घाट म्हणतात त्याला. आणखी प्रत्येक भागातल्या लोकांनी वेगवेगळे नावं ठेवलेली. सातपुड्याला आपण तोरणमाळ म्हणतो नंदुरबारमध्ये, इकडं अमरावतीमध्ये गाविलगड म्हणतात, पुढं बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई डोंगररांगा म्हणतात, थोडं पुढं गेला की महादेवाच्या डोंगररांगा म्हणतात. आहे डोंगररांग एकच ती. तर हे स्थानिक नावं पैकी त्यांच्या हातात कोणतं पुस्तक येईल ती त्याच्यावर डिपेंड आहे तो प्रश्न. आता मला या ठिकाणी 2-3 पुस्तकं त्यांच्याकडे आहेत ते मला लक्षात आहे, म्हणून मी ते 2-3 पुस्तकातलं जे नाव आहे ते इथं सांगत असतो, जेणेकरून काहीच खाली जातं कामा नये आपलं. तर या पद्धतीनं या ठिकाणी ह्या घटना इथल्या लक्षात ठेवा. अरवली पर्वताचं वैशिष्ट्य लक्षात आलेले. ठीक आहे. या पर्वतावरची शिखरं लक्षात घ्या. आता या पर्वतामध्ये सर्वाधिक उंची शिखरं लक्षात घ्या. सगळ्याच काही बघण्याची गरज नाही. 1 नंबरचं येतं अनाईमुडी. ठीक आहे, 2695 मीटर उंचीचं आहे. 2 नंबरला निलगिरी डोंगररांगात येतं दोड्डा बेट्टा, 2637 मीटर उंचीचं आहे. 3 नंबरला माकुर्णी आहे, निलगिरी डोंगररांगेमध्येच येत असतं बघा, 2555 मीटर उंचीचं आहे. 4 नंबरला या ठिकाणी अरवली पर्वत रांगेमध्ये येतं गुरु शिखर, 1722 मीटर उंचीचं येत असतं. त्याच्यानंतर महेंद्रगिरी डोंगररांगेमध्ये येतं असतं बघा गजपती नगरम, 5 नंबरला 1680 आहे. नंतर महाराष्ट्रातलं येतं 6 नंबरला कळसुबाई. हे पठारावरची शिखरं म्हणतात याला. मग पठारावरचं सर्वाधिक उंची शिखर कुठलं? अनाईमुडी, तामिळनाडूमध्ये आहे. पश्चिम घाट डोंगररांगेत आहे किंवा अन्नमलाई डोंगररांगा राहील खाली पर्याय. ठीक आहे. पठारावरचं विचारलं, महाराष्ट्रातलं विचारलं तर कळसुबाई, भारतातलं विचारलं K2, जगातलं विचारलं माउंट एव्हरेस्ट. प्रश्न भारतावर आहे, जगावर आहे, महाराष्ट्रावर आहे, पश्चिम घाटात आहे, पठारावरचं आहे, त्याच्यानंतरच उत्तर क्लिअर होईल आपले. ठीक आहे. तर या पद्धतीने या डोंगररांगेबद्दलची माहिती. बाकीचं काय, निलगिरी डोंगररांगाला निळा पर्वत म्हणतात, कारण या पर्वतावरची जी काही वनस्पतीची जी पानं आहेत निळसर रंगाची आहे, म्हणून त्याला निळा पर्वत म्हणण्याच्या पद्धती आहे. बाकीचं मग पूर्व घाट डोंगररांगेबद्दल काही नाही. याची उंची 600 ते 900, जास्त उंचीच्या डोंगररांगा नाही आहे. आणि याची आपली 900 पासूनच सुरुवात होती, 900 ते जवळपास 1800 पर्यंत उंची जाते.
म्हणजे पश्चिम घाटाची उंची जास्त आहे पूर्व घाटाची उंचीपेक्षा. ठीक आहे. आता आपला जो पठारी प्रदेश आहे या पूर्व घाट आणि पश्चिम घाट याच्यामधला आहे, कारण या डोंगररांगेच्या इकडं पलीकडं इकडचा अलीकडचा जो एरिया आहे हा चिंचोळा पट्टा हा पठारी प्रदेश राहिलेला नाही, हा खाली खचत गेला आणि खचत जाऊनच मग या ठिकाणी किनारपट्टीचा मैदानी प्रदेश तयार होतो. हा खचला गेल्यामुळेच याला मग डोंगररांगे म्हणून नाव ओळखलं जाऊ लागले. म्हणून सह्याद्रीचं निर्मितीचं कारण काय, ज्वालामुखी पर्वत हे मूळ कारण आहे. पण ज्वालामुखी पर्वत खाली पर्याय नाही, तर मग हा प्रदेश खाली खचला गेल्यामुळे तो पर्वतरांगा निर्माण झालेले म्हणजे गट पर्वत म्हणता येईल मग त्याला आणखी. तर या पद्धतीनं जसं पर्याय असेल तसं तुमचं उत्तर राहील. या ठिकाणी फिक्स एकच पाठ करून बसण्यात काही अर्थ नसतो. बघा या डोंगररांगेच्या मधला भाग पठारी प्रदेश, म्हणजे हा भाग याची उंची 300 पेक्षा कमी आहे. लक्षात, याची उंची 300 पेक्षा कमी आहे, पण याच्या दरम्यानचा जो पार्ट आहे या डोंगररांगे दरम्यान याची उंची 600 ते 800 मीटर आहे. आणि मग व्याख्या काय, 300 ते 1000 मीटर उंचीचा सकल भाग, उंचावरचा सकल भाग म्हणजे पठारी प्रदेश. मग हा एवढा पठारी प्रदेश येईल. बघा असा हा पठारी प्रदेश येईल. मग आता या पठारामध्ये सुद्धा पठारांना स्थानिक नावं देण्यात आलेली. हा बाकीचा पठार आहे सगळा पठार म्हणजे उंचावरचा सकल भाग आहे. ठीक आहे. मग पठारांना काय काय नाव आहे, अरवली येथीच्या या भागात हे पठार आहे, इकडून हे पठार आहे, दोन्ही भागात राजस्थानाचे. या ठिकाणी जे पठार आहे याला म्हणायचं मारवाडचे पठार, इथले स्थानिक नावं लक्षात ठेवा. आणि अरवलीच्या पूर्व भागात जे पठार आहे याला म्हणायचे मेवाडचे पठार. ठीक आहे. एक्झॅक्टली राज्यसेवेला असाच प्रश्न होता, अरवलीच्या पूर्व भागात खालीलपैकी कोणते पठार येते. ठीक आहे. मारवाडचे पठार, मेरवाडचे पठार दोन्ही खाली पर्याय टाकलेले होते ते. तर हे मेवाडचे पठार आहे. आता हे मेवाडचे पठार कुठपर्यंत आहे, इथं विंध्य पर्वतरांगेतून उगम पावते चंबळ नदी, जी यमुना नदीची उपनदी इथपर्यंत. आणि याच्या पूर्वेकडे जो पठारी प्रदेश आहे हा असा सुरुवात होतो. बघा हा येतो माळवा पठार. ठीक आहे. आता इथून अशी मैकल डोंगररांगेतून आपली नर्मदा नदी वाहत असते. बघा ही भारतातली सर्वात जुनी नदी म्हणून सुद्धा ओळखली जात असते. काही पुस्तकं सांगतात ही सर्वात जुनी नदी, काही म्हणतात गोदावरी सर्वात जुनी नदी. आता ते त्यांचा मुद्दा आहे तो. नर्मदेच्या उत्तरेकडचं जे पठार आहे हे नंतर निर्माण झालं, अलीकडचे पठार हे अगोदर निर्माण झालेले. तर सर्वात जुनं पठार हा पार्ट आहे. नर्मदेच्या अलीकडचं जे पठार आहे हे काळ्या खडकापासून तयार झालेलं आहे, बेसॉल्ट खडकापासून. अशिताश्म खडक म्हणतात मराठीत त्याला. मग याला डेक्कन ट्रॅप खडक असंही म्हणतो आपण. मग डेक्कन ट्रॅप खडक कसं आहे, तर इथं नर्मदा नदी उत्तरेकडची बॉर्डर तिची, इकडची बॉर्डर कुठली येते, सह्याद्रीची डोंगररांग आहे. आणि इकडची बॉर्डर कशी आहे, अशी नागपूरपासून सुरुवात होते. बघा अशी 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 मलप्रभापर्यंत. बरोबर. हा एवढा जो एरिया आहे याला म्हणायचं दख्खनचे पठार. डेक्कन ट्रॅप किंवा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. म्हणून या खडकावरती, या खडकामध्ये मॅग्नेटाईट, टिटेनियम या खनिजाचं प्रमाण जास्त, आणि या खनिजाचा रंग काळा आहे म्हणून या खडकाचा रंग काळा आहे. आणि या खडकापासून तयार होणारी माती काळी. तर हा काळ्या मातीचा पट्टा आहे. मग काळ्या मातीचा पट्टा कुठे आहे, गुजरातचा थोडा भाग येईल, मध्य प्रदेश येईल, मेजॉरिटी महाराष्ट्र येईल. बघा तेलंगणा आणि उत्तर कर्नाटक हा दख्खनच्या पठाराचा भाग आहे. मग याच्या पूर्वेकडचा जो पठार आहे हा पट्टा आहे, याला म्हणायचं पूर्व पठार. हा पूर्व पठाराचा पट्टा आहे. मग या पूर्व पठाराला इथं तेलंगणाचे पठार म्हटलं जात आहे, इथं आंध्र प्रदेशचे पठार, इथं कर्नाटकचे पठार. यावर्षीचा प्रश्न कसा होता गट ब ला, कर्नाटक पठाराच्या कोणत्या दिशेला आंध्र प्रदेशचे पठार आहे. मग आता हे कर्नाटकचे पठार कोणत्या दिशेला येईल, उत्तरेला. लक्षात, बऱ्याच जणांना कर्नाटकच्या पूर्वेला आंध्र प्रदेश आहे, बऱ्याच जणांना पूर्व दिशेला आणलंय. त्यांना म्हटलं हा जो पठार आहे हे दख्खनचे पठार आहे, हे काय कर्नाटकचे पठार नाही, हे कर्नाटकचे पठार आहे. खाली इकडं इथं बेंगलोर वगैरे सिटी येते, इथे कर्नाटकच्या पठारावरती येते. ठीक आहे. तर ह्या दिशेनं विचारलं, ह्याच वर्षीचा प्रश्न होता. हा टोटल पूर्व पठार आहे. मग याला दख्खनचे पठार, हे पूर्व पठार. बरोबर आहे. पूर्व पठाराला छत्तीसगडमध्ये बस्तरचे पठार म्हणतात. ठीक आहे. इकडं तेलंगणाचे पठार म्हणतात, इथं आंध्र प्रदेशचे पठार म्हणतात, आणि इथं म्हणायचं कर्नाटकचे पठार. ठीक आहे. इथं ह्या तिन्ही राज्यात एकच नाव आहे, दख्खनचे पठार. आता याच्या उत्तरेकडे इथं माळवाचे पठार आहे, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा काही पार्ट येतो. इथं मेवाडचे पठार, इथं मारवाडचे पठार. ठीक आहे. आता मेवाडच्या माळवा पठाराच्या उत्तर भागामध्ये इथं हा जो एरिया येतो, या एरियामध्ये यूपी आणि मध्य प्रदेश. इथं यूपीचा झाशी नावाचा जिल्हा येतो हा, आणि हा बाकीचा ग्वालेरचा पार्ट येतो. याला म्हणायचं बुंदेलखंडचे पठार. हे बुंदेलखंड इथं. ठीक आहे. आणि इथं मैकल डोंगररांगेच्या भोवतालचं जे पार्ट येतो इथं, याला म्हणायचं बागेलखंडाचे पठार. हा बांगेलखंडाचा एरिया लागतो बघा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.
आणि इथं राजमहल टेकड्या भोवताली जे पठार आहे असा एरिया याला म्हणायचं छोटा नागपूर पठार. सर्वात जास्त खनिज येते भारतात. जेवढे खनिज सापडतात त्यातले जवळपास 60% खनिज या पार्टमध्ये. आणि हे पठार फक्त एकाच राज्यात नाही, मेजॉरिटी झारखंड राज्यामध्ये, जवळपास 70 ते 80% झारखंडमध्ये आहे. मग छत्तीसगडचा पार्ट आहे, तर थोडा ओरिसाचा उत्तरेकडचा पार्ट आहे, पश्चिम बंगालचा पश्चिमेकडचा पार्ट आहे. तर असे हे टोटल 4 राज्यामध्ये पसरलेले पठार आहे. 70 ते 80% झारखंडमध्येच आहे. म्हणून झारखंड सर्वात जास्त खनिज संपदाने सुसंपन्न असलेले राज्य आहेत बघा. मग याच्यामध्ये बारीक सारीक बघता येईल, पण आपल्याला त्याच्यात जाण्याची गरज नाही बघा. ठीक आहे. आणि हे पूर्व पठारी प्रदेश आहे. मग पठारामध्ये 2 भाग पाडले जातात बघा. हे पश्चिम पठार म्हणा किंवा दख्खनचे पठार म्हणा, याला म्हणायचं पूर्व पठार. हे बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे आणि हे ग्रॅनाइट खडकापासून बनलेले आहे. परंतु पाऊस जास्त या पट्ट्यामध्ये. मग या पट्ट्यात पाऊस कशामुळे जास्त आहे? इकडून येणाऱ्या वाऱ्यापासून हे पाऊस पडतात आणि बंगालच्या उपसागरात जे काही चक्रीवादळ निर्माण होतात त्यामुळे या पट्ट्यात पाऊस पडत असतो बघा. म्हणून या पट्ट्यात पाऊस जास्त असल्यामुळं जास्त पावसाचा परिणाम त्या ग्रॅनाइट खडकावर झाला आणि या ग्रॅनाइट खडकाचं रूपांतरित खडकात झालंय. म्हणून आज याला ग्रॅनाइट खडकाचा पट्टा म्हणत नाही, आज याला म्हणायचं रूपांतरित खडकाचा पट्टा. हा बेसॉल्ट खडकाचा पट्टा आहे, हा रूपांतरित खडकाचा पट्टा आहे किंवा ग्रॅनाइटचं रूपांतरित खडक म्हणा. ठीक आहे. मग या खडकावरती जास्त पावसाचा परिणाम होऊन या ठिकाणी तांबड्या रंगाची माती तयार झाली. कारण मातीमधले सेंद्रिय पदार्थ वाहून गेले, जड कण थांबले, ते वाहून गेलेले नाही, कारण ते लोखंडाचे कण आहे आणि लोखंडाच्या कणाचा रंग तांबडा असतो. म्हणून या पट्ट्यातली माती कशी आहे? तांबड्या रंगाची. म्हणजे आता मृदा शिकताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे इकडे तांबड्या रंगाची माती काय आणि इकडे काळ्या रंगाची माती काय, कारण इथून पुढचे मुद्दे तयार व्हायला लागतील ते आता. आणि इकडे काळ्या माती आहे कारण इकडे पाऊस कमी आहे, नंबर 1, आणि नंबर 2 इकडे बेसॉल्ट खडक आहे, तो ऑलरेडीच काळा आहे. तर त्या हिशोबानं हे असे 2 भाग आहे. या ग्रॅनाइट खडकामध्ये किंवा रूपांतरित खडकामध्ये खनिज जास्त आहे म्हणून हा खनिजाचा पट्टा आहे, हा खनिज विरहित पट्टा आहे. इथं पाऊस जास्त म्हणून जंगल जास्त आहे, इकडं पाऊस कमी म्हणून जंगल कमी. इकडं जंगल जास्त आहे म्हणून लोकसंख्या कमी, इकडं शेतीयोग्य शेती जास्त आहे म्हणून इकडं लोकसंख्या जास्त आहे. या पद्धतीनं असं हे लक्षात घ्यायचं बघा. तर याला म्हणायचं पठारी प्रदेश. आणि या पठाराला लागून इथं किनारपट्टीचा पट्टा आहे. ठीक आहे. पण मग आता जो प्रश्न आहे आपला मूळची प्रश्न आपण सोल्युशन करू पहिले. हा झाला होता आपला, हा प्रश्न होता, खालीपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? पूर्व घाट आणि पश्चिम घाटाला जोडणारी टेकडी कुठली? मग नीलगिरी आहे. आलं लक्षात? बिलीगिरी, निमगिरी, नल्ला मल्ला, आता हे बाकीचे पर्याय. ठीक आहे. हे निमगिरी म्हणजेच महेंद्रगिरी वरचा भाग येतो असतो बघा. हे नल्ला मल्ला म्हणजे कृष्णा आणि पेनुरू नदी दरम्यानचा पट्टा येतो असतो बघा. आता हे बिलगिरी, आता हा कुठला एरिया आहे हे नवीनच पर्याय आपण ऐकतोय सध्या. ठीक आहे. पुढचं आहे बघा. आता हे 2019चा मेनचा प्रश्न आहे, आपण जोड्याला हवा आहे. एका बाजूला शिखरे दाखवलेत, कोणत्या पर्वतात ते शिखर आहे? ते गुरु शिखर कुठं आलं? मग अरवलीमध्ये येत असतं. धूपगड कुठे येतं? मध्य प्रदेशमध्ये. सातपुडा डोंगर रांगेत ते 1350. साल्लेर, साल्लेर आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यात आहे, सह्याद्रीमध्ये. दोडा बेट्टा नीलगिरीमध्ये. आणि एखादा माहीत नसलं तरी काही फरक पडत नाही, 2-3 लागले तरी लागून जातात. आता हे माहीतच नाही असं गृहीत धरून इकडे आणखी इथं काही पर्याय आहे का? आता काही डोकं नाही लावण्यासारखं, कारण प्रत्येक पर्यायामध्ये एकदाच आलेले आहेत. इथं या 2 पर्यायापैकी दिसतं उत्तर. आता 2 किंवा 4 आलं लक्षात? मग 2 किंवा 4 पैकी उत्तर आहे का बघा? अचं 3 आहे. आलं का लक्षात? झालं. एकच माहीत असलं तरी उत्तर काढता येते ते. अचं 3 आणि दुसरीकडे 3 कुठंच नाही हे तुम्हाला फिक्स माहिती आहे, तर मग बाकीचे पर्याय पण बघण्याची गरज नाही. किंवा तुम्हाला यातलं समजून घ्यायचं साल्लेरच माहिती, हे 4 पाहिजेत, कचं 4 पाहिजेत, कचं 4 इथं आणि इथं आहे. मग आणखीन बघावं लागेल, कारण एका ठिकाणी असतं तर ठीक आहे, इथे एका ठिकाणी नाही येते. म्हणजे काय करायचं, याच्यातलं जे 100% माहिती आहे त्याला लावून बघा आणि त्याच्या आधारे उत्तर काढायचा प्रयत्न करा. नंबर 2, काहीच माहीत नाही, मग इथं समान पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. नंबर 3, तुम्ही सगळे काळे केल्यानंतर बघा सर्वात कमी काळा झालेला पर्याय कोणता आहे, मग त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असे 3 फॉर्मॅट तुमच्याकडे आहेत, असं डोकं लावत चला. तुम्ही माहीत असेल तर क्लिअर कटच आहे, नसं माहीत असताना बळजबरी डोकं लावा असेल, आणखी माहीत असताना क्लिअर कट सोल्युशन करा. आता झालं काय? हा एक प्रश्न आहे पठारावरती. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमानं लागणार पर्वतरांगा, असं क्रमानं विचारतात बघा. मग आता तुम्हाला ते लक्षात आले असेल, सांगा.
सांगा सांगा बरं. 1 नंबर येईल ना. नकाशा आत्ता बघितलं ना, एकदम उत्तरेला अरवली, त्याच्या खाली विंध्ये, त्याच्या खाली सातपुडा आणि एकदम दक्षिणेला निलगिरी. आता या अरवली नंतर सातपुडा ठीक आहे, सातपुडा नंतर मैकल आलं, ओके चालतं. पण विंधी आलं नंतर खाली आणखी. विंधी इथं पाहिजे होतं, इथं अरवली इकडं पाहिजे होतं. हे उलटा क्रम झाला हा सगळं. ठीक आहे. चला, अयोग्य जोडी ओळखाय. हा एक पठारावरचाच प्रश्न आहे. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडी. बरोबर आहे. ओके, मग असं टिक मार्क करत चला. अयोग्य ओळखायचं आहे. पठारावर सर्वाधिक उंची शिखर कळसुबाई. बरोबर आहे. प्रश्न तुम्हाला आत्ताच मी बोललो होतो, प्रश्न जसा असेल तसं उत्तर काढायचा प्रयत्न करा. अयोग्य कुठलं आहे मग? हे, याचं उत्तर अयोग्य हे. पठारावर सर्वाधिक उंची शिखर कुठलं पाहिजे मग? अनाईमुडी पाहिजे होतं. आता कळसुबाई उत्तर काढायचं असेल तर पठारावरचं न म्हणता महाराष्ट्रातील म्हणायला पाहिजे. ठीक आहे. हे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडी बरोबर आहे. पठारावरचं सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडीचे. दक्षिण भारतातलं सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडीची येईल. ठीक आहे. निलगिरी पर्वतातलं सर्वाधिक उंची शिखर मग डोडा बेट्टा आहे. आणि भारतातले सर्वाधिक उंची शिखर K2 गॉडविन ऑस्टिन. ठीक आहे. तर हे चुकीचं दिलेलं आहे, कारण पठारावरचं विचारलं तर टोटल पठारी प्रदेश जो आहे त्यामध्ये अनाईमुडी येत असतं बघा. चला, आता एक किनारपट्टीवर प्रश्न आलेले आहेत. आता किनारपट्टीबद्दलची माहिती लक्षात घेऊ आपण. नकाशे जागोजागी ठेवायला पाहिजे होते, आपण उगाच गडबड केली इकडे. ठीक आहे. चला, किनारपट्टीचे 2 भाग आहे, पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी. किनारपट्टी सुरुवात होते इथं कच्छच्या आखातापासून, अशी सुरुवात होते. तर इथं तुम्हाला सांगितलेले सुवर्णरेखा नावाची नदी लागते बघा इथपर्यंत. आणि ही टोटल किनारपट्टी तुम्हाला सांगितलेली सुरुवातीलाच किती आहे? 6100 किलोमीटर आहे. मग किनारपट्टीचे सरळ 2 भाग पाडलेले, कच्छपासून ते इथं कन्याकुमारी इथपर्यंत किनारपट्टी म्हणजेच पश्चिम किनारपट्टी आहे. आणि सुवर्ण रेखा नदीपासून कन्याकुमारीपर्यंत किनारपट्टीला म्हणायचं पूर्व किनारपट्टी. आता पश्चिम किनारपट्टीवर बघा, गुजरात या ठिकाणी महाराष्ट्र आहे, या ठिकाणी गोवा आहे, या ठिकाणी कर्नाटक आहे आणि या ठिकाणी केरळ आहे. आणि पूर्व किनारपट्टीवर या ठिकाणी तामिळनाडू आहे, हा आंध्र प्रदेशचा एरिया आहे, हा ओरिसाचा एरिया आहे आणि हा पश्चिम बंगालचा एरिया आहे. ठीक आहे. नकाशा बघितल्याचा फायदा काय होईल? आंध्र प्रदेशची किनारपट्टी किती लांबीची ते लक्षात येते, तामिळनाडूची त्याच्या तुलनेत लक्षात येते बघा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लांबी लक्षात ठेवण्याची गरज नाही. इथं बघताना इथं गुजरातची बघा अशी आहे इथपर्यंत, महाराष्ट्र सरळ आहे अशी, गोवाची छोटी आहे. मग या ठिकाणी आपण अगोदरच बघितलेले आहेत ते. मग पश्चिम किनारपट्टीची टोटल लांबी अगोदरच झालेली आपलं 3351 आहे. पूर्व किनारपट्टीची 2749 किलोमीटर आहे. पूर्व किनारपट्टीवर 4 राज्ये, पश्चिम किनारपट्टीवरती 5 राज्ये येतात. आता राज्य कुठले ते लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, हा टोटल पठारी प्रदेश होता एका कालखंडामध्ये. 8 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीपर्यंत हा टोटल एरिया पठार होता. कारण इथून बाहेर पडलेला लावारा दोन्ही बाजूलाच प्रसारित झालेला होता. इथूनही बाहेर पडलेला दोन्ही बाजूला प्रसारित झाला, म्हणजे इकडे पठार होता आणि इकडे पठार होतंय. म्हणजे अशा प्रकारची स्थिती होती बघा. इथं अरबी सागर आहे, इथं पठार असं सह्याद्री डोंगररांगा, इथं पठार पूर्व घाट डोंगररांगा आणि इकडे पूर्व किनारपट्टीचा पठारी प्रदेश होता आणि इकडं मग बंगालचा उपसागर होता. ठीक आहे. पण मग 3.5 कोटी वर्षापासून ते 1.5 कोटी वर्षापूर्वीपर्यंत झालं काय, या सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा हा पट्टा खाली खचत गेला. याची उंची आता आज ही आपली किती आहे? 600 ते 800 मीटर, म्हणजे याची पण 600 ते 800 होती बघा. पण हा पट्टा खाली खचत 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 गेला आणि एकदम खाली येऊन पोहोचला. म्हणून आता याची उंची जी आहे अशी आली बघा. याची आखरी 275 मीटर उंची, आता 300 मीटरपेक्षा कमी झालेली. हा प्रदेश खाली खचत खचत गेला आणि असा खाली आलेला आहे बघा. ठीक आहे. म्हणून याची उंची पण या ठिकाणी 300 मीटरपेक्षा कमीची आता. आणि म्हणून आता याला पठारी प्रदेश म्हणता येत नाही, कारण पठाराची व्याख्या आहे 300 पेक्षा अधिक उंचीचा आणि सकल भाग.
आता याची उंची 300 पेक्षा कमी झाली, मग 300 पेक्षा कमी उंची असेल तर आपण याला म्हणायचं मग मैदान. मग मैदान उत्तरेकडच्या मैदानी प्रदेश पण आहे, मग याला दक्षिणेकडचा मैदान म्हणा किंवा किनारपट्टीचा मैदानी प्रदेश म्हणा. मग आपण याला नाव दिलं किनारपट्टीचा मैदानी प्रदेश. मग अशा पद्धतीनं याची निर्मितीचं कारण काय, खाली खचत जाणे, जमीन खचणे म्हणा किंवा भूप्रस्तरभंग म्हणतात त्याला. आलं लक्षात. मागच्या वर्षीचा हा प्रश्न होता की किनारपट्टीच्या निर्मितीचं कारण काय, तर पश्चिमेकडचा जमिनीचा भाग खाली खचला गेल्यानं निर्माण झालेली बघा, म्हणून मग खचला गेल्यामुळं किनारपट्टी निर्माण होते बघा. किंवा मग दुसरा शब्द काय वापरला जातो, भूप्रस्तरभंग हा शब्द वापरला जात असतो बघा. ठीक आहे. मग निर्मितीचं कारण लक्षात आलं. आता या दोन किनारपट्टीची तुलनात्मक माहिती लक्षात घ्या. काय, या पश्चिम किनारपट्टीची जी रुंदी आहे ही रुंदी कमी आहे, 50 ते 80 किंवा काही काही ठिकाणी 100 किलोमीटरपर्यंत. पण पूर्व किनारपट्टीची रुंदी जी आहे ही जास्त आहे, जवळपास या ठिकाणी ही जर बघितलं आपण 100 ते 150 किलोमीटरची. म्हणजे पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टी रुंदीनं कशी जास्त आहे. म्हणून एक वेळेस प्रश्न कसा होता ते बघा, पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टी टिंब आहे, रुंद आहे, अरुंद आहे, सारखीच आहे, सांगता येत नाही. मग पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टी अरुंद आहे किंवा पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टी रुंद आहे. प्रश्न तसा होता, ते किलोमीटर नाही विचारलं त्यांनी, प्रश्न असा विचारला. पण किलोमीटर माहिती असल्याशिवाय उत्तर देता येणार नाही, किंवा ते माहीत पाहिजे ही जास्त बापा ही कमी म्हणून. लक्षात, असं लक्षात घ्यायचं बघा. आता पुढचा मुद्दा काय, पश्चिम किनारपट्टीचा जो किनारा आहे तो झिगझॅक आहे. झिगझॅक म्हणजे कसा आहे, एकदम असा आहे, दंतूर किनारपट्टी म्हणतो आपण. पश्चिम किनारपट्टी कशी आहे, सॉरी दंतूर आहे. आणि पूर्व किनारपट्टी कशी आहे, अशी, हे बघा सरळ दिसतील. ही तर बघा तुम्हाला जागोजागी अशी मध्ये घुसलेली दिसतील. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं आहे, म्हणजे अदंतूर आहे. आता ही दंतूर कशामुळे ना अदंतूर कशामुळे, पश्चिम किनारपट्टीवरती जो काही खडक आहे तो किनारपट्टी, आता पलीकडे समुद्र आहे असा, आणि इथं जो खडक आहे हा खडक असा आहे, इथं कटिंग खडक, जागेत मऊ खडक, परत कटिंग खडक, मऊ खडक, कटिंग खडक, मऊ खडक. मग होतं काय, इथं समजून घ्यायचं कटिंग खडक आहे, इथं मऊ खडक आहे, इथं परत कटिंग खडक आहे. सागरी लाटा धडकताना सगळीकडे सारख्याच प्रमाणात धडकतात, पण मग इथं कटिंग खडकाची झीज कमी होते आणि मऊ खडकाची झीज जास्त होते. म्हणून मऊ खडकाच्या पट्ट्या समुद्रामध्ये जातो आणि कटिंग खडकाची झीज कमी झाल्यामुळे तो तसाच राहतो. आणि यातून समजून घ्यायचं हा कटिंग खडकाचा पट्टा होता, हा समुद्रात घुसल्यासारखा आहे, हा मऊ खडकाचा पट्टा होता म्हणून समुद्रामध्ये घुसत गेलेला आहे. आणि यातून झिगझॅग किनारपट्टी तयार होते, त्यालाच म्हणायचं दंतूर. मग पश्चिम किनारपट्टीचा किनारा दंतूर आहे, तर पूर्व किनारपट्टीवर सगळा कटिंग खडक आहे, सगळ्याची समान झीज होणार आहे, कमी जास्त काही नाही, म्हणून अदंतूर किनारपट्टी आहे. मग यातला फरक लक्षात घ्या. दंतूर किनारपट्टीचा पहिला फायदा काय होतो, इथं सुरक्षित बंदराची निर्मिती करता येते, नंबर 1. नंबर 2, इथं नैसर्गिक पद्धतीनं बंदरं तयार करता येतात. नैसर्गिक बंदर असतात पश्चिम किनारपट्टीवर. ठीक आहे, कारण ही बंदरं सुरक्षित राहतात, नंबर 1. नंबर 2, इथपर्यंत समुद्र खोल असतात, त्यामुळे मोठाले जहाज थेट बंदरापर्यंत येतात. नंबर 3, या बंदरावरती चक्रीवादळाचा परिणाम होत नाही, कारण नेहमी चक्रीवादळ सागराकडून जमिनीकडेच येत असतात. मग सागराकडून येताना जमिनीकडे येताना अशी येतात, अशी सरळ अशी येत नसते, कारण अशी पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीचा परिणाम होतो, तिरकी जातात, अशी खाली येईल किंवा अशी जाईल किंवा अशी जाईल. महाची जाताना या ठिकाणच्या जमिनीला अडवलं जाणार, जमिनीवर झाडं असणार, घरं असणार, डोंगर असणार, त्याला अडवलं जाणार. आणि हे चक्रीवादळ बंदरापर्यंत जाईपर्यंत गती कमी होऊन जाते आणि बंदर सुरक्षित राहतात बघा. पूर्व किनारपट्टीचं तसं नाही, इथं बंदर आहे, इकडून चक्रीवादळ आलं की बस या ठिकाणी सगळं बंदर उद्ध्वस्त होऊन जाते, पत्रच जमा करण्याचं काम राहतं दुसऱ्या दिवशी. आणि त्यामुळे ही बंदर, पूर्व किनारपट्टीवरची बंदर कशी नैसर्गिक नाही, यांनी काय केलेले मग समुद्रामध्ये घेऊन या ठिकाणी असं बंदर तयार केलीत बघा अशी, आणि इथं भोवताली झाडी लावून टाकलीत मग. आणि म्हणून मग ते विशाखापट्टणम बघा, चेन्नई बघा, ही सगळे अशीच बंदर आहे. मग खोदकाम करून किंवा मग होतं काय, इकडून ज्या नद्या आहे या नदीने आणलेल्या गाळामुळं किनारपट्टीपासून 50 किलोमीटरपर्यंतच्या एरियामध्ये समुद्र उथळ बनलेला आहे, गाळ सागर तळावरती. म्हणून मोठाले जहाज इथं गाळात रुतल्या जाते बघा, म्हणून मोठाले जहाज 50 किलोमीटर पलीकडेच नांगरावं लागतात ते, आणि जहाजावरचा माल बोटीवर टाकून मग इकडे आणावं लागतो. मग म्हणजे इकडे खर्च जास्त आहे, म्हणून इकडची बंदर कसं आहे, कृत्रिम बंदर म्हणतो आपण, मानवनिर्मित, आणि इकडची बंदर कशी आहे, नैसर्गिक बंदर आहे. तर हे साधे मुद्दे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नैऋत्य मोसमी वारे इकडून येत असतात, त्यामुळे या किनारपट्टीवर पाऊस जास्त असतो बघा. या किनारपट्टीवरती जवळपास 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडत असतो.
आणि या किनारपट्टीवर त्या तुलनेत पाऊस कमी असतो बघा, 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस असतो बघा. मग याचा परिणाम काय होतो, इथं पाऊस जास्त आहे, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालं की त्या ठिकाणी जांबा खडक तयार होतो किंवा जांभी मृदा तयार होते. मग म्हणून पश्चिम किनारपट्टीवरची मृदा कशी आहे, जांभी. आणि पूर्व किनारपट्टीवर भरपूर नद्या येतात, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेनोरू या नदीने आणलेल्या गाळापासून हा पट्टा तयार झाला. म्हणून पूर्व किनारपट्टीवरची मृदा कुठली आहे, गाळाची मृदा. तर गाळाच्या मृदेचा पट्टा हा जांभ्या खडकाचा किंवा जांभ्या मृदेचा पट्टा. मग जांभ्या मृदेमध्ये काहीच येत नाही, कारण त्याचा pH 4 पेक्षा कमी आहे, ॲसिडिक सॉईल येते एकदम. याच्यात फक्त फळं आणि मसाले येणार आहे. म्हणून पश्चिम किनारपट्टी फळ आणि मसाल्याचा पट्टा आहे आणि पूर्व किनारपट्टी गाळाचा भाग आहे म्हणून तांदळाचा पट्टा आहे, म्हणून हा भाताचा पट्टा आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या दोन किनारपट्टीची तुलनात्मक पद्धतीनं माहिती लक्षात घ्यायची. आता या किनारपट्टीला ढोबळमानानं पश्चिम आणि पूर्व असं नाव दिलेलं आहे, पण प्रत्येक राज्यात परत स्थानिक नावं वेगवेगळी. उदाहरणार्थ गुजरातच्या किनारपट्टीला काठियावाडची किनारपट्टी असंही म्हणतात. इथून इथपर्यंत. महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये या किनारपट्टीलाच म्हणायचं कोकण किनारपट्टी. इथं कोकण नाव आहे, गुजरात आपलं महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये. आणि खाली कर्नाटकमध्ये याच किनारपट्टीला नाव आहे कारवार किनारपट्टी. ठीक आहे. आणि इकडे केरळमध्ये नाव आहे मलबार किनारपट्टी. तर हे वेगवेगळ्या राज्यामधले स्थानिक नाव आहे. ढोबळमानानं पश्चिम किनारपट्टी नाव आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत. तसं पूर्व किनारपट्टीचे पण गडबडीची. काय गडबडी, इकडं ओरिसाच्या किनारपट्टीला म्हणायचं उत्कल, जनगण मन उत्कल बंग. उत्कल म्हणजेच ओरिसा. आंध्र प्रदेशची जी किनारपट्टी याला म्हणायची उत्तरी सरकारची किनारपट्टी. ठीक आहे. आणि इथं तामिळनाडूची जी किनारपट्टी आहे याला म्हणायचं कोरोमंडोलची किनारपट्टी. तर पूर्व किनारपट्टीची हे 3 स्थानिक नावं आणि इकडची हे 3च लक्षात ठेवा. हे काठियावाडचं याच्याबद्दल कधी विचारलं जात नाही बघा. तर प्रश्न इतक्या जाग्यात ते असतात. ठीक आहे. आणि पुढचा मुद्दा एक लक्षात घ्या, बेट. मग आता इथं जो प्रश्न होता महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होता वाटतं काहीतरी, तो हा प्रश्न होता. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? कोकण, मलबार, कोरोमंडोल, दक्षिण किनारा. कोरोमंडल. दक्षिण किनारा कुठं नाही आहे, उत्तरी सरकार किनारपट्टी म्हणू शकता तुम्ही. आता हे मलबार कुठं आलं, केरळ पश्चिम किनारपट्टीवर आहे. कोकण, महाराष्ट्र आणि गोवा पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे. हे कुठल्याच किनारपट्टीचा भाग नाही, हा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. आणि हा कुठे येतो, तामिळनाडूमध्ये येत असतो, पूर्व किनारपट्टीचा भाग येतो. ठीक आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे, अरबी सागरातील बेटांचे उत्तरेकडे जाताना क्रमानं असलेला पर्याय. आता बेटांवरती प्रश्न आहेत बघा. मग यासाठी परत नकाशाकडे जावं लागेल. हे बघा, या ठिकाणी हे अंदमान निकोबार बेट आहे आणि इकडे अमनद्वीप, लक्षद्वीप बेट लागत असतात. आता इकडची जी बेट आहेत असं समजून घ्यायचं आपण. आता थोडं मोठं करून घेऊ आपण. हे भारत आहे. इथं अशी 3 मोठाले बेटं लागतात 8 अक्षीवृत्तापर्यंत. उत्तरेकडच्या बेटाचं नाव आहे अमनद्वीप, त्याच्या दक्षिणेकडे येतं लक्षद्वीप आणि त्याच्या दक्षिणेकडे येतं मिनिकॉय. मुख्य 3 बेटं आणि बाकीची बेटं त्याच्या भोवताली, अशी टोटल 36 बेटं आहे ती. आणि ही बेटं गोलाकार आहे. याचं कारण आहे इथं उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत 3-4 हजार किलोमीटरपर्यंत जागोजागी ज्वालामुखी फाटला गेलेला आहे. ज्वालामुखी 2 पद्धतीने फाटतो. एक तर लांबच्या लांब भेग पडते, त्यातून लावारच बाहेर पडत असतो, किंवा एकच छिद्र पडतं पाईपलाईन फुटल्यासारखं आणि फवाराच्या रूपानं ज्वालामुखी बाहेर पडतो. फवाराच्या रूपानं पडलं की ते जागेच संचित होतो बघा. मग इथं गोलाकार पर्वत निर्माण झालेले, याचा अर्थ केंद्रीय ज्वालामुखी फाटल्या गेलेला आहे. आणि ज्वालामुखी बसून जे काही बेटं तयार झाले, इथं बेटं नव्हते, ते पर्वत निर्माण झालेत, म्हणजे सागरी पर्वत म्हणून. बेटं कशाला म्हणतात, सागराच्या पाण्याची वरती आले की मग बेट आहे. बेटाची व्याख्याची 4 बाजूने पाण्याने वेढलेला जमिनीचा भाग, पण हे खालीच होते, पाण्याची पातळी एवढी. आणि हे सागर तळापासून इथपर्यंत डोंगर तयार झाला, गोलाकार पर्वत खालीच होता. पण नंतर या पर्वताच्या शिखरावरती या सागरामध्ये, अरबी सागरामध्ये अब्जावधी संख्येनं प्रवाळ कीटक मोठ्या प्रमाणात आहे बघा. एका नखावरती 25-50 तरी बसतील, इतकं छोटा आकार आहे त्यांचा. परंतु यांचा 2-3 दिवसाचा जीवनकाल आहे.
आणि त्यामुळे 2-3 दिवसानंतर ते मरण पावताना इथले जे पर्वत होते सागरी पर्वत त्याच्या शिखरावर मरण पावू लागलेत आणि हळूहळू त्यांच्या त्या शेरडाच्या अवशेषापासून त्या पर्वताची उंची थोडी थोडी वाढत गेली आणि मग सागरात सूर्याची किरणं पडतील तिथपर्यंत त्याची उंची वाढली. सूर्याची किरणं पडू लागले त्यामुळे तिथे वनस्पती उगायला जाऊ लागल्यात. मग कारण अन्न तयार करण्याकरता सूर्यप्रकाश लागत होता आणि मग वनस्पती पण मृत होऊ लागल्यात. त्यांच्या अवशेषापासून आणखीन उंची वाढत चालली. मग प्रवाळ कीटक पण आणि वनस्पती पण उंची वाढत 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 मग शेकडो वर्षानंतर मग ती पाण्याची वरती आली. अजूनही उंची मग आता वाढत चालली. आता याची फारशी उंची नाही, फक्त 5 मीटर उंची आहे. सुनामीची एक जरी लाट आली ती एक पण दिसणार नाही ती, कारण सुनामीची लाटाची या ठिकाणी 500-700 मीटर उंचीचे असतात. हे 5 मीटर उंचीचे ते फक्त. ठीक आहे, त्यामुळे साहजिकच आहे जास्त उंचीचे नाही ते, कधी पण खाली जातील. याच्या खाली आपल्या इथं मालदीव नावाचा देश आहे. आत्ता त्याने मागच्या वर्षी त्यांची मंत्रिमंडळाची बैठक सागर तळावर घेतली होती. त्यांचं म्हणणं आहे ग्लोबल वॉर्मिंग असंच वाढत गेलं तर दोन्ही ध्रुवाचं बर्फ वितळेल आणि आम्हाला मग सागर तळावरच राहावं लागेल, कारण जगातला कुठला देश आमच्या लोकांना स्वीकारणार नाही. थोडक्यात ग्लोबल वॉर्मिंगबद्दल निर्णय आत्ताच घ्या, नसता आम्हाला असंच खाली राहावं लागेल, असं त्यांचं उद्देश होतं. तर ही अशी 3 बेटे बघा, अमनद्वीप, लक्षद्वीप, मिनिकॉय. यांच्याबद्दल प्रश्न विचारला तर एकच विचारला जाऊ शकतं, निर्मितीचं कारण. मग निर्मितीचं कारण काय? ज्वालामुखी पर्वतावर प्रवाळ कीटकाचे संचयन. म्हणून कोणत्या बेट्यांना एकवेळेस प्रश्न होता प्रवाळ बेटं म्हणतात, तर ही बेटं आहेत बघा, प्रवाळ बेटं. किती बेटं आहेत ही टोटल? 36 बेटं आहेत. आणि इकडे बंगालचा उपसागर आहे. बंगालच्या उपसागरात तुम्हाला सांगितलेलंच आहे अंदमान निकोबारची बेटं आहेत. अंदमानची 4 बेटं आहेत आणि निकोबारची 3 बेटं आहेत. अशी टोटल हे 572 बेटं आहेत. 572 पैकी 550 बेटं जी आहे अंदमानची आहे आणि 22 बेटं ही निकोबारची आहे. मग 10 अक्षवृत्ताच्या उत्तरेकडे अंदमानची बेट आहे ती. 10 अक्षवृत्तापासून इकडं 6 अक्षवृत्तापर्यंत. पण इथं समुद्र ग्रँड समुद्रधुनी म्हटलेली आपण, याला म्हणायचं निकोबारची बेटं. निकोबारची 22 बेटं आहे ती. मग याच्यामध्ये मुख्य बेटं जी आहेत 4च आहे अंदमानची. उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान अशी नाव आहेत. आणि निकोबार बेटांना उत्तरेकडं नाव आहे कार निकोबार, मधल्या भागातला आहे मध्य निकोबार आणि दक्षिणेकडचा आहे ग्रेट निकोबार. या ग्रेट निकोबारचं जिथं दक्षिण टोक आहे ती इंदिरा पॉईंट. तर ह्या अशी बेटं लागतात बघा. आता हे बेटं यांच्यासारखी गोलाकार नाही, ही अशी लांबट बेटं आहेत ही अशी. त्याचं कारण हेच आहे की बघा आपण इथं बघितलेलं आहे या डोंगररांगा आहे सह्याद्रीच्या, आपलं हिमालयन डोंगररांगा अशा येऊन अशा खाली येतात ना त्या, आणि अशाच खाली गेलेल्या ह्या. कारण हा भाग उत्तरेकडे सरक जाताना हा भाग आणि हा भाग असा जॉईन होत गेलेला आहे आणि यातून इथं पर्वतरांगा निर्माण झालेला आहे. फक्त या सागर तळावर असल्यामुळे सागरी पर्वत म्हणायचे आणि इकडे त्याला आपण जमिनीवरचे पर्वत म्हणायचे. मग इकडे सागरी ज्या पर्वतरांगा आहे या पर्वतरांगेचं नाव आहे आराकान योमा. हे बघा म्यानमारचं तुम्ही थोडक्यात बघितलं तर म्यानमारची इकडची या राज्याला नाव आहे आराकान प्रदेश, असंच नाव आहे. आणि इथलं सागर पर्वताला नाव आहे मग आराकान योमा पर्वत, किंवा काही पुस्तकांना नाव दिलं राखीने योमा म्हणून. ठीक आहे. मग इथं ज्या पर्वतरांग आहे, मग पर्वतरांगेचं वैशिष्ट्य तुम्हाला अगोदर सांगितलं. कुठलाही पर्वताचा भाग जर बघितला, काय भाग सकल असतो, काय उंचवटत असतो, काय खोलगट असतो, बरोबर आहे, असा पर्वत असतात बघा. मग आता ह्या पर्वताचा शिखराचा जो भाग आहे तो पाण्याच्या वरती असा, ही पाण्याची पातळी सागराची, आणि शिखराचा भाग पाण्याच्या वरती आलेला आहे, याला बेटं म्हणायचं आपण. आणि ही बेटं म्हणजे अंदमान निकोबार बेट आहे. मग इथं आराकान योमा पर्वताची शिखरं म्हणजे अंदमान निकोबार बेट आहे ती. आलं लक्षात? तर ही टोटल 572 बेटे येतात आणि 36 अशी टोटल बेटे किती मग भारताच्या मालकीची? भारताच्या मालकीची अशी बेटे येतात मग 608 बेटं. मग बंगालच्या उपसागरात बेटांची संख्या जास्त आहे की अरबी सागरात? बंगालच्या उपसागरात आहे, असं लक्षात घ्या. चला आता हा प्रश्न होता, अरबी सागरातील बेटांचे उत्तरेकडे जाताना क्रमानं असलेले नाव कुठलं येईल मग? चार नंबर येईल. उत्तरेकडे म्हणतात, सर्वात उत्तरेकडचे येईल, त्याच्या दक्षिणेकडे हे आणि सर्वात दक्षिणेकडे हे येईल.
आलं लक्षात? ठीक आहे. आता हे झालं दुसरं प्रकरण आपलं, भारताची प्राकृतिक रचना. ठीक आहे. आता तिसरं प्रकरणाकडे जाऊ. तिसरं, चौथं, पाचवं. चला, आता हवामानावरती प्रश्न आहे. आता हे पुढचे हवामान आणि नदी प्रणाली ही दोन टॉपिक घेऊ आपण आणि बाकीचे टॉपिक स्किप करून महाराष्ट्राकडे जाऊ. महाराष्ट्रातले पहिले दोन प्रकरणं महत्त्वाचे आणखीन आपल्याला, आणि मग बाकीचे टोटल एकत्रित करून घेऊ आपण. मग चला, आता हा पुढचा पहिला प्रश्न येतो हवामानातला. भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणतीही स्थिती कारणीभूत असतात? हवामान नावाचा जो टॉपिक येतो भारताचा, त्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त वेळेस प्रश्न पावसाळा ऋतूवरती विचारले जातात आणि पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त निर्मितीचं कारण विचारलं जात असतं. ठीक आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता अगोदर हवामानाबद्दल लक्षात घेताना स्थिती लक्षात घ्या तुम्ही. बस. ठीक आहे. हे बघा, हवामान म्हणजे अगोदर ते लक्षात घ्या, एखाद्या प्रदेशातील हवेचं दीर्घकाळ निरीक्षण करून त्या प्रदेशातील हवेबद्दल व्यक्त केले जाणारे सर्वसामान्य अनुमान, त्याला म्हणायचं हवामान. हवामानामध्ये आणखीन काही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपली पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीभोवतालचा आपला जो काही एरिया येतो याला म्हणायचं वातावरण. हे वातावरण आहे आणि वातावरण या ठिकाणी धूलिकण, ठीक आहे, बाष्प आणि विविध वायू याच्यापासून बनलेले आहेत बघा. ठीक आहे. मग आता या वातावरणामध्ये जे धूलिकण आहेत, हे धूलिकण दोन प्रकारचे, सेंद्रिय आणि असेंद्रिय धूलिकण आहे. या धूलिकणामध्ये जे सेंद्रिय धूलिकण आतून पोकळ असलेले धूलिकण आहे, पोकळे असलेले धूलिकण, या धूलिकणामध्ये दुसरा जो घटक आहे बाष्प, ते त्याच्यामध्ये जमा व्हायला लागत असतं बघा. त्याच्यामध्ये जमा झालं की ते धूलिकण गच्च भरला जातो. मग असा हवेचा पट्टा आहे, या पट्ट्यातले सेंद्रिय धूलिकण बाष्पानं भरल्या गेले तर ही हवा आपल्याला डोळ्यांनी दिसायला लागते. मग त्याला आपण ढग म्हणत असतो बघा. लक्षात. आणि ढग तयार झाले की पाऊस पडणार नाही. ढग तयार झाले म्हणजे हवा दृश्यमान स्वरूपात आलेली. आणि मग इथं आणखीन बाष्प असेल तर आता हे बाष्प आता त्यामध्ये बसण्यासाठी जागा नसल्यामुळे वरतून चिटकायला लागेल आता. आणि वरतून चिटकायला लागलं की याचा आकार वाढून जातो. ज्यावेळेस या धूलिकणाचा आकार 0.5 mm पेक्षा जास्त होतो तेवढ्या आकाराचे धूलिकण हवेत तरंगू शकत नाही, ते खाली येऊन पडेल, त्याला आपण पावसाचा थेंब म्हणतो. आणि असे अब्जावधी कण येऊन पडले की पाऊस म्हणत असतो बघा. तर अशा पद्धतीनं हे वातावरणाच्या आपल्या परिणाम या ठिकाणी मानला जातो असतो बघा. तर वातावरणामध्ये बाष्प आहे, बाष्पापासून ढग तयार होतात आणि ढगापासून पाऊस होतो असतो बघा. मग आता ही जी ढग आहेत, ही ढग दोन ठिकाणी तयार होतात, जमिनीवर पण तयार होतात, महासागरावर तयार होतात. मग आता महासागरावर बाष्प जास्त आहे म्हणून लवकर तयार होतात आणि जास्त तयार होतात, आणि जमिनीवरती बाष्प कमी आहे म्हणून कमी प्रमाणात तयार होतात आणि उशिरा तयार होतात, कारण बाष्प कमी भरण्यासाठी ते वेळ लागतो. मग ही ओळखायची कशी? जी महासागरावर तयार होतात ती काळ्या रंगाची असतात बघा, काळी कुट्ट, कारण बाष्प इतकं आहे की धूलिकण भरून बाहेरून पण चिटकलेले ते कधी पण खाली येऊन पडू शकतात बघा. ठीक आहे. आणि जी जमिनीवर तयार होतात ती पांढऱ्या रंगाची असतात बघा. म्हणून पांढऱ्या रंगाचे ढग दिसायला लागले की समजून घ्यायचं हे जमिनीवरचे ढग आहेत, आणि काळे कुट्टे दिसायला लागले की समजून घ्यायचे हे महासागरावरचे. याच्यापासून पाऊस पडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे, 90-99% शक्यता आहे. याच्यापासून पाऊस पडण्याची शक्यता 50%. आणखीन बाष्प पुरवठा झाल्यावर मग डिपेंड होईल ते पुढच्या गोष्टी. ठीक आहे. आता हे जे काय ढग असतात हे ढग एका ठिकाणी थांबत नाही, कारण ढग हवेचाच भाग आहे आणि हवा एका ठिकाणी राहत नाही. हवा नेहमी जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहत असते. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या ठिकाणी कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो, इथं होऊ शकतो, इथं होऊ शकतं, कुठे होऊ शकतो. समजून घ्यायचं इथं कमी वायुभाराचा पट्टा तयार झाला तर मग या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे इकडून 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 चारी बाजूने वारे येऊन जाणार आहेत बघा. ठीक आहे. मग आता समजून घ्यायचं इथं कमी वायुभाराचा पट्टा तयार झाला, मग इकडून वारे आले, इकडून वारे आले, दोन्हीकडची हवा कशी आहे, सागरावरचीच आहे. म्हणजे दोन्हीकडचे ढग कुठले, सागरावरचीच आहे. त्यामुळे हे ढग मध्ये वेगाने येतात, एकमेकांमध्ये धडकणार नाहीत, कारण दोन्ही ढग बाष्पयुक्तचे, दोन्हीचं गुणधर्म सारखाचे. किंवा इथं कमी वायुभाराचा पट्टा तयार झाला, इकडून ढग आलेत, इकडून ढग आलेत, दोन्ही ढग जमिनीवरचेच आहे. त्यामुळं
दोन्हीकडचे ढग जमिनीवरचेच किंवा दोन्हीकडचे पाण्यावरचे महासागरावरचेच असेल तर अशा वेळेस त्यांच्यात टकराव होणार नाही, ते एकमेकांमध्ये मिसळून जातील बघा. पण या ठिकाणी कमी वरचा पट्टा तयार झाला आणि इकडून बाष्पयुक्त हवा आली, बाष्पयुक्त ढग, आणि इकडून पांढरे ढग आलेत. आता हे ढग एकमेकांमध्ये सहजासहजी मिसळणार नाही, त्यांचा गुणधर्म वेगवेगळा आहे, म्हणून ते येतील एकमेकांमध्ये धडकतील आणि धडकल्या गेल्यामुळं कडारकन आवाज होऊन जाईल. म्हणजे कडकड धडधड व्हायला लागलं की समजून घ्यायचं आकाशामध्ये वेगवेगळ्या गुणधर्माची ढगांची गर्दी झालेली आहे. महासागरावरची पण ढग आहे, जमिनीवरची पण ढग आहेत, म्हणून ती मिसळून लागले एकमेकांमध्ये आणि धडक तयार झाले की वीज निर्माण होते मग. आणि विजेमध्ये ऋणप्रभार असल्यामुळे वीज जिथं निर्माण झाली तिथूनच खाली येत असते. मग योगायोगानं तिथं खाली कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्याचं नशीब कुठपर्यंत होतं म्हणून. आलं लक्षात? म्हणजे आपण असेल तर आपल्या अंगावर येऊन पडणार आहेत. माझ्याऐवजी एखादा प्राणी असेल, प्राण्यांवर जाऊन पडेल. माझ्यापेक्षा उंच झाड आहे तर झाडावर येऊन पडेल. घर असेल घरावर येऊन पडेल, डोंगर असेल डोंगरावर येऊन पडेल, काहीच नसेल तर शेवटी जमिनीवर जाऊन पडणार आहेत. मग तर ह्या गोष्टी इथं डिपेंड केल्या जाणार आहे. मग आपल्याला आठवतं का की सर्वात जास्त विजा कधी पडतात? पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा उन्हाळ्याच्या शेवटी. कारण अशा वेळेस कमी वाऱ्याचा पट्टा जमिनीवर तयार होतो बघा, आणि जमिनीवरचे वारे पण येतात आणि महासागराकडचे वारे येतात आणि यातून मग धडका जास्त होतात बघा. एकदा मोसमी वाऱ्याने सगळा भारत व्यापला की त्याच्यानंतर मग जमिनीवरची ढगत तयार होत नाही आणि त्यामुळे हे वारे मग येतात, थुई पाऊस पडत पुढे जातात, कडकड नाही, धडधड नाही, जास्त पाऊस पण नाही, अशा प्रकारची स्थिती असते बघा. तर ही ढोबळमानानं स्थिती लक्षात घ्यायची आणि नेहमी लक्षात ठेवायचं, उन्हाळ्यामध्ये जमिनीवरती तापमान जास्त असणार आहे, महासागरावर कमी. जिकडं तापमान कमी तिकडं हवा थंड आहे. तापमान कमी म्हणजे हवा थंड आहे, इथं तापमान जास्त म्हणजे हवा गरम आहे. हवा गरम आहे नाही तर गरम झालेली हवा हलकी होऊन वरती निघून जाते, म्हणून इकडे कमी वरचा पट्टा असणार आहे. म्हणून सागराकडून वारे कसे वाहणार आहे? जमिनीकडं उन्हाळ्यामध्ये, आणि हिवाळ्यामध्ये जमिनीवर जास्त वराचा पट्टा तयार होतो. कारण तापमान याचं सर्वात कमी असतं. पाण्याचं तापमान खूप कमी पण होत नाही, खूप वाढत पण नाही. जमिनीचं तापमान खूप वाढतं पण खूप कमी होतं. उन्हाळ्यात खूप वाढतं आणि हिवाळ्यात खूप कमी होतं. आणि यातच हिवाळ्यामध्ये इथे बर्फवृष्टी होत असल्यामुळे इकडे कमी वराचा आपलं जास्त वराचा पट्टा तयार होतो हिवाळ्यामध्ये, म्हणून इकडून वारे असे वाहतात मग जमिनीकडून सागराकडे. म्हणून हिवाळ्यात पाऊस पडत नसतो, कारण जमिनीवरचे वारे कोरडे आहेत, पाऊस पडण्याची शक्यता नसते बघा. तर हे साध्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता ऋतूवर प्रश्न कसे येतात हे लक्षात घ्या. भारतावर जे प्रश्न आहेत हवामानावर ही ऋतूनुसार आहे, आणि ऋतूनुसार आपल्याला माहिती आहे 4 ऋतू पाडले जातात. नंबर 1 उन्हाळा, नंबर 2 पावसाळा, नंबर 3 संक्रमण काळ आणि नंबर 4 हिवाळा. ठीक आहे. कालखंड जर बघितला तर मार्च ते मे महिन्यामध्ये उन्हाळा असतो, जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा असतो, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये संक्रमण काळाचा हा कालखंड आहे, आणि डिसेंबर टू फेब्रुवारी थंडीचा कालखंड आहे म्हणजे हिवाळा आहे. अशा पद्धतीने हे 4 ऋतू आहेत. सगळ्यात जास्त वेळेस प्रश्न कुठे आहे? मग पावसाळ्यावरती. हवामानावर प्रश्न आला की पावसाळ्यावरतीच प्रश्न असण्याची शक्यता 90%, आणि 10% मध्ये ह्या 3 मुद्द्याभोवती कुठेतरी प्रश्न आहेत बघा. ठीक आहे. मग हे लक्षात घ्या. आता उन्हाळ्यात ऊन जास्त का असतं, आता तो मुद्दा क्लिअर करून घ्या. हे बघा, ही पृथ्वीवरती इथं विषुववृत्त आहे बघा. उत्तर गोलार्धात सूर्यकोटपर्यंत जातो, कर्कवृत्तापर्यंत, दक्षिण गोलार्धात मकरवृत्तापर्यंत. कर्कवृत्तावर सूर्य असतो 21 जूनला, 21 जूनला येतो असतो बघा. इथं असतो 21 मार्चला आणि 22 किंवा 23 सप्टेंबरला, आणि इथं असतो तो 21 डिसेंबरला. सूर्य ज्या भागात जाईल त्या भागात तापमान जास्त असणार आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असं भारत येईल. आता मार्च ते मे महिन्यात उन्हाळा आहे, हे बघा मार्च महिन्यात इथं आहे सूर्य, आणि मे महिन्यात इथपर्यंत येतो, इथून इथपर्यंत येतो, म्हणजे भारताकडे येतो सूर्य. सूर्य जिकडे येणार तिथं सूर्य खाली लंबरूप किरण पडणार आहे, कमी जागेत जास्त किरण पडणार आहे, आणि दिवसाचा कालावधी पण जास्त होणार आहे, 13 घंट्यापर्यंत जाणार आहे. म्हणून मग दक्षिणेकडून इकडं सूर्य उत्तरेकडे यायला लागतो, म्हणून या भाग पहिला तापतो, नंतर हा भाग तापतो, नंतर हा भाग तापतो बघा. मे महिन्यात हा भाग तापतो लगे. आता मार्च महिन्यात हा भाग तापतो, एप्रिल महिन्यात आपला पार्ट तापतो, मे महिन्यात हा पार्ट तापतो बघा. मे किंवा जून महिन्यात 21 जूनपर्यंत, कारण इथपर्यंत जातो ना तो सूर्य, म्हणून इकडचं दिवसाचा कालावधी वाढतो, तापमान वाढतं, आणि म्हणून तापमान वाढणारा कालखंड असल्यामुळे आपण या कालावधीला नाव देतो उन्हाळा. मग उन्हाळ्यात होतं काय? सुरुवातीला तापमान वाढतं, लंबरूप किरणाची संख्या वाढते, दिवसाचा कालावधी वाढतो, मग जमीन तापते, मग जमीन लगतची हवा तापते, मग तापलेली हवा हलकी होते आणि हलकी झालेली हवावरती निघून जाते.
त्यामुळे जागोजागी असे कमी वायुभाराचे पट्टे तयार होतात बघा. 2-2, 3-3 फुटाचेच कमी वाऱ्याचे पट्टे. आता कमी वायुभाराच्या पट्ट्याबद्दल लक्षात ठेवा, कमी वाऱ्याचा पट्टा छोटा असेल, आसपासचेच वारे येणार, मंद गतीने येणार. पण कमी वाऱ्याचा पट्टा मोठा असेल तो दुरून वारे येणार आणि तितक्याच गतीने वारे येणार. हे नियम कधी विसरायचे नाही. मग सुरुवातीला मार्च एप्रिल महिन्यात बघा छोटे छोटे कमी वाऱ्याचे पट्टे, म्हणून आसपासचेच वारे येणार आणि मधल्या भागात वाऱ्याची गर्दी होणार. मग वारे स्वतःभोवतीच गरगर फिरत जाणार बघा. आपण त्याला वावटळी म्हणतो. मग कारण या कालखंडामध्ये जमीन तापलेली, जमीन लगतची माती तापलेली, मातीचे कण हलके असल्यामुळं वाऱ्यामुळे उचलले जातात आणि काडे कचरासहित वरपर्यंत जातात ते. मग तर हे कमी वाऱ्याचे पट्टे असल्यामुळे वावटळ आहेत ते. मग आणखीन तापमान वाढतं, कमी वाऱ्याच्या पट्ट्याचा आकारमान पण वाढतो. मग आता 1-2 किलोमीटरचे कमी वाऱ्याचे पट्टे तयार होतात. मग वेगानं वारे येतात आणि तितक्याच वेगानं गरगर फिरतात. मग चक्रीवादळ म्हणतो आपण त्याला. आणि मे महिन्यामध्ये जर बघितलं तर राजस्थानमध्ये गंगानगर नावाचं ठिकाण आहे. इथं जवळपास 51 डिग्री टेम्परेचरची नोंद होती. की भारतातला सर्वाधिक तापमानाचं ठिकाण आहे. वाळवंटी पट्टा आहे सगळा, बिकानेर वगैरे त्याच्याजवळचे जिल्हे ते. याचा परिणाम काय होतो, इथं मोठा कमी वाऱ्याचा पट्टा तयार होतो. 2-3 जिल्हे बसतील इतका, म्हणजे भलं 30-40 किलोमीटरचा एरिया. आणि या पट्ट्याकडे मग इकडून वारे येतात आणि यातून इथं प्रचंड वादळ तयार होतं. आणि या वादळामध्ये वाळूचे कणच सर्वात जास्त वरती उचलले जातात, रेतीचे कण. त्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागातलं काही दिसत नाही धुलीकणामुळं. या वादळांना म्हणायचं आंधी किंवा लू म्हणायचं बघा. ही कोरडी हवा आहे कारण आसपासचा भाग कोरडा आहे, कोरड्या वाऱ्यापासून पाऊस पडणार नाही इथं. आता ही आंधीची वारी जी अशी जातात पंजाब, हरियाणा, दिल्ली, UP इकडे जातात बघा. एका ठिकाणी वाहतं का वावटळ नाही, तसं हे चक्रीवादळ एका ठिकाणी राहणार नाही. इकडे जाताना इकडची गरम हवा इकडे चालली, त्यामुळे इकडचं टेम्परेचर अचानकच वाढून जातं 2-3 डिग्रीना. म्हणून या भागात अचानक टेम्परेचर वाढल्यामुळे बरेच वृद्ध लोक, प्रतिकार शक्ती कमी असलेले लोक या ठिकाणी मरण पावतात. याला उष्माघाताची बळी म्हणतो आपण. मग अशा पद्धतीने या वावटळामुळे या भागातलं सुद्धा टेम्परेचर वाढतं. याच वेळेस इथं हा झारखंड आणि पश्चिम बंगालचा एरिया म्हणजे छोटा नागपूरचा पठाराचा एरिया जो आहे, इथं पण आता कमी वाऱ्याचा पट्टा वाढत जातोय. आता या कमी वाऱ्याच्या पट्ट्याकडं इकडं बंगालची उपसागराकडून वारे वाहत येतात बघा. आता हे वारे कसे असणार आहे, बाष्पयुक्त आहे. आणि या बाष्पयुक्त वाऱ्यापासून इथं पश्चिम बंगाल, झारखंड राज्यामध्ये पाऊस पडत असतो एप्रिल महिन्यामध्ये. या पावसालाच म्हणायचं कालबैसाखी. मग कालबैसाखी वारे कोणत्या राज्यात वाहतात, पश्चिम बंगाल, झारखंड. कोणत्या ऋतूत वाहतात, उन्हाळ्यात. कोणत्या प्रकारची वारे, बाष्पयुक्त वारे आहेत. पाऊस कोणत्या वाऱ्यापासून पडतो, कालबैसाखी. काल म्हणजे वारे काळ्या रंगाचे, कारण सागरावरचे वारे काळ्या रंगाचे आहेत. आणि वैशाख महिन्यात वाहतात. वैशाख महिना म्हणजे एप्रिल महिना आहे, म्हणून कालबैसाखी नाव पडतं त्याला. इथं पाऊस पडला की कमी वाऱ्याचा पट्टा इकडे सरकतो, म्हणून ही वारे पण इकडे सरकतात बघा. मग इकडून येणारी बाष्पयुक्त हवा आणि इकडून येणारी कोरडी हवा सहजासहजी मिसळणारे का नाही. आणि यातूनच मग कधी UP कधी बिहारमध्ये इथं टकराव होतो आणि टकरावातून विजांच्या गडगडाटासह पाऊस पडतो असतो बघा. या वादळांना म्हणायचं नॉर्वेस्टर. तर अशा पद्धतीने उत्तर भारतामधले हे स्थानिक वाऱ्यांची नावं लक्षात ठेवा. नॉर्वेस्टर वारे कुठे आहे, UP बिहार. कालबैसाखी कुठे आहे, पश्चिम बंगाल, झारखंड. आंधी कुठे आहे, राजस्थान, पंजाब, हरियाणा. असं लक्षात घ्यायचं आहे आपण. ठीक आहे. आणि इकडे दक्षिण भारताचा जो एरिया आहे, इथं तुम्हाला माहिती आहे सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेच्या पश्चिमेकडे पश्चिम किनारपट्टी. इथं पण उन्हाळ्यामध्ये कमी वाऱ्याचे पट्टे तयार व्हायला लागतात आता. आणि इथं कमी वाऱ्याचे पट्टे तयार झाले की इकडून बाष्पयुक्त हवा वाहायला लागते बघा आता इकडून सागराकडून. तर हे बाष्पयुक्त हवेमुळं इथं पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये. या पावसाला महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये म्हणायचं आम्रसरी किंवा आंबेसरी, कारण आंब्याच्या मोहरासाठी पाऊस पोषक. इथं आंब्याचं उत्पादन जास्त आहे. आणि इथं कर्नाटक, केरळमध्ये कॉफीचं उत्पादन जास्त आहे, म्हणून याला इकडं म्हणायचं कॉफी बहरसरी. ठीक आहे. कॉफी बहरसरी किंवा चेरी ब्लॉसम शावर असं नाव त्याचं आहे. मग कॉफी बहरसरी कुठे, कर्नाटक आणि केरळची किनारपट्टी किंवा मलबार आणि कारवारची किनारपट्टी म्हणा. आम्रसरी कुठे, कोकणची किनारपट्टी म्हणा किंवा महाराष्ट्र आणि गोव्याची किनारपट्टी म्हणा. ठीक आहे. आणि इथं दक्कनच्या पठारावर कमी वाऱ्याचा पट्टा तयार होतो उन्हाळ्याच्या शेवटी. मग इकडची वारी इकडे पाऊस पडला की मग इकडे जातात आणि इकडचे पण कोरडी हवा येते. इथून इथं वादळी पाऊस तयार होतो पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक. इथं या वादळांना म्हणायचं वळीवाचे वारे किंवा वळीवाचा पाऊस.
यालाच आपण म्हणतो अवकाळी पाऊस किंवा मान्सून पूर्व पाऊस म्हणत असतो बघा. तर उन्हाळ्याबद्दल आलं तर उन्हाळ्याबद्दल हे एवढे मुद्दे या ठिकाणी विचारला जाऊ शकतात. आता पावसाळा हा मेन ऋतू आहे. जगात दोनच ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा. पावसाळा नावाचा ऋतू जगामध्ये फक्त मोसमी वारे वाहणाऱ्या पट्ट्यामध्येचे, आणि मोसमी वारे वाहणारे पट्टे 5 आहेत. एक भारतीय उपखंड, नंबर 2 उत्तर ऑस्ट्रेलिया, नंबर 3 आग्नेय आशिया, नंबर 4 मादागास्कर. ही 4ही प्रदेश हिंदी महासागरात आहे, आणि 5वा वेस्ट इंडिज आहे, अटलांटिक महासागरात आहे. आणि या 5ही प्रदेशाचा एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 97-98% एरिया भारताने व्यापला गेलेला आहे. म्हणून मोसमी वारे म्हणजेच भारत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आपण. मग आता भारतामध्ये मोसमी वारे का वाहतात, या पाठीमागं 5 महत्त्वाची कारणं लक्षात घ्यायची आपण. कुठली कुठली? नंबर 1 आंतर उष्णकटी, शॉर्टकटच सांगतो, ITCZ, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन, आंतर उष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा पट्टा म्हणतो आपण त्याला. नंबर 2 हिमालय, हे दुसरं कारण असतं बघा. नंबर 3 भारताचं द्वीपकल्पीय स्थान, लक्षात, म्हणजे जमीन आणि पाणी तापण्याचा भिन्न गुणधर्म. ठीक आहे. नंबर 4 उन्हाळी उष्ण सागर प्रवाह. आणि नंबर 5 जेट वारे. हे 5 कारणं नेहमी लक्षात ठेवायची बघा. या 5 मुद्द्याभोवतीच प्रश्न आहे सगळे. आणि निर्मितीच्या कारणावरती सर्वात जास्त हवामानावर प्रश्न आलेले आहेत बघा. आता आंतर उष्णकटिबंधीय कमी वाऱ्याचा पट्टा म्हणजे काय? जगातला सर्वात मोठा कमी वाऱ्याचा पट्टा जो आहे, जिथं दक्षिण गोलार्धातले आणि उत्तर गोलार्धातले वारे एकत्र येतात, त्याला म्हणायचं आंतर उष्णकटिबंधीय कमी वाऱ्याचा पट्टा. हा विषुववृत्त तारा असतो. ठीक आहे. आणि हा विषुववृत्त तारा असलेला जो पट्टा आहे, सूर्य उत्तरेकडे आला की तो विषुववृत्त ताराचा पट्टा उत्तरेकडे येतोय. म्हणजे दक्षिण गोलार्धातले वारे इथे येतात, उत्तर गोलार्धातले वारे इथे येतात. तर कमी वाऱ्याचा पट्टा सगळ्यात मोठा भारतात असतो जून महिन्यामध्ये, याला म्हणायचं ITCZ. त्यामुळे दक्षिण गोलार्धातले वारे इकडे खेचले जातात. ठीक आहे. त्यामुळे वारे येतात, सागरावरून येतात, बाष्पयुक्त येतात, त्यामुळे पाऊस पडत असतो बघा. ठीक आहे. दुसरं सांगितलेलं हिमालय. आता दक्षिणेकडची जशी हवा येते तशी उत्तरेकडची पण येईलच ना. उत्तरेकडची येते, पण उत्तरेकडची हवा इकडे येणं धोकादायक आहे. कारण भारताच्या उत्तरेकडून तिन्ही बाजूना जमीन आहे, जमिनीवरून येणारे वारे कोरडे आहेत, त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. ते वारे आले असते, इकडच्या वाऱ्याला काही महत्त्व राहिलं नसतं, कारण कमी वाऱ्याचा पट्टा संपुष्टात आणला असतं त्यांनी. परंतु ते वारे हिमालयाला अडवले जातात, कारण हिमालयन डोंगररांगा म्हणजे 6,000 मीटर उंचीचे आहेत ना, ते 6 किलोमीटरची उंची. थोडक्यात पलीकडचे वारे पलीकडेच अडवले जातात हिमालयामुळं. त्या अलीकडे येत नाही, म्हणून कमी वाऱ्याचा पट्टा काही कमी होत नाही. त्यामुळे दक्षिण गोलार्धातले वारे जोराने ओढले जातात बघा. म्हणून हिमालयन डोंगररांगा हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे भारताचं द्वीपकल्पीय स्थान. द्वीपकल्प म्हणजे तिन्ही बाजूना पाणी आणि एका बाजूना जमीन, अशा प्रकारची रचना. आणि पाणी आणि जमीन तापण्याचा गुणधर्म वेगवेगळा आहे. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. पाणी उशिरा तापते, उशिरा थंड होते. आणि यांच्यामध्ये गडबड असल्यामुळं या गडबडीतूनच मग वारे काही कालखंड असे वाहतात, काही कालखंड असे वाहतात. आणि यातूनच मग इकडून येणारे वारे बाष्पयुक्त असतात, इकडून जाणारे वारे कोरडे असणारे, पण इकडून येणारे वारे बाष्पयुक्त आहे, आणि त्यापासून पाऊस पडत असतो बघा. हे तिसरं कारण आहे. चौथं आहे, याच कालखंडामध्ये भारताचा इकडं अरबी सागर, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर असे उष्ण सागर प्रवाह वाहतो. सागर प्रवाह म्हणजे महासागरातलं पाणी असं नदीसारखं एका भागातून दुसऱ्या भागात वाहतं. सागर प्रवाह 20-25 किलोमीटर रुंदीचे असतात. आणि याचं या भागातलं आणि या भागातल्या पाण्याच्या तापमानापेक्षा याचं तापमान 2-3 डिग्रीनं जास्त असतं, म्हणून याला उष्ण सागर प्रवाह म्हणतात. एका घंट्याला 3 ते 4 किलोमीटर वाहत असतात बघा. याच्यामुळे होतं काय, पाणीच गरम आहे, पाण्यालगतची हवा गरम होते. पाण्यालगतची हवा गरम झाली की हलकी होते, आणि हलकी झालेली हवा वरती निघून जाते. म्हणून इकडचा कमी वाऱ्याचा पट्टा जो आहे इथपर्यंत सरकला जातो. मग कमी वाऱ्याचा पट्टा जसा वाढणार तसे दक्षिण गोलार्धातले वारे खेचण्याची ताकद आणखीन वाढणार. आणि दक्षिण गोलार्धात भारताच्या दक्षिणेकडे सगळं पाण्याचाच भाग आहे, त्यामुळे इकडून येणारी हवा बाष्पयुक्तची सगळी. कारण डायरेक्ट अंटार्क्टिका खंड लागतो खाली, मध्ये जमीनच नाही ना. ही बेटाला काही फारसा फरक पडत नाही आपल्याला. तर अशा पद्धतीनं उन्हाळी उष्ण सागर प्रवाह एक कारण आहे. आणि आणखीन एक कारण जेट वारे आहेत. आता जेट वारे आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीपासून 6 ते 7 किलोमीटर वरच्या भागातून असे वाहत असतात. 6 महिने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, 6 महिने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. खालच्या भागातले वारे नाहीत ते, वरच्या भागातले.
पण ही जेट वारी इतक्या प्रचंड गतीनं वाहतात ते वाहताना काय करतात, मग दोन्ही भागाकडची हवा घेते आणि पूर्वेकडे लुटून देते. त्यामुळे इकडचा कमी रसपट्टा इथपर्यंत असेल ना, आणखी कमी रसपट्टा इथपर्यंत जातो. मग म्हणजे कमी रसपट्टा वाढवण्याच्याच घटना घडत चालतात बघा. कमी रसपट्टा जेवढा वाढणार तेवढे वारे खेचण्याची ताकद वाढणार या पट्ट्यामध्ये. मग आणि यातून मग दक्षिण गोलार्धातून वारे निघायला सुरुवात होते बघा. इथून वारे निघतात ओरिजिनल या भागातून. इथून असे भारताकडे वारे वाहतात. आता हे वारे वाहताना सुरुवातीला विषुववृत्तापर्यंत असे वाहतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे. ठीक आहे. आणि विषुववृत्त ओलांडतात ती त्याच्या उजवीकडे वळतात. याला फेरेलचे नियम म्हणायचे. फेरेलनं सांगितलेला आहे तो. मग फेरेलच्या नियमानुसार दक्षिण गोलार्धातले वारे उत्तर गोलार्धात कुठल्याला कुणीकडे वळतात, त्याच्या उजवीकडे. मग उजवीकडे म्हणजे ही दिशा. मग अशी वाहतात. आणि आपल्याकडे मग आपल्याला वाटतं नैऋत्येकडून येऊ लागले, म्हणून आपण याला म्हणतो नैऋत्य मोसमी वारे. ओरिजिनल ही वारे अशी डायरेक्ट येत नाहीत. ही वारे अशी येतात आणि मग अशी येतात, अशी येतात, अशी जातात. लक्षात. ही वारे इथून इथपर्यंत येतात आणि नंतर मग या ठिकाणी मग जसं जमिनीचा भाग लागेल तसं पावसाला सुरुवात होत असते बघा. मग हे वारे सर्वात अगोदर कुठे येतात, बंगालच्या उपसागरात येतात. कारण हा भाग असं येऊन असं जाणं सोपं जातं त्यांना. हे असं येणं ना असं जाणं. मग बंगालच्या उपसागरात सर्वात अगोदर कुठे येतात, निकोबार बेटाला टच होतात. कधी, 18 मेला. 18 मेला इथं आलंय की आपलं हवामान खात्याकडे 1894 पासून सगळे आकडेवारी कोणत्या वर्षी किती तारखेला येऊन पोहोचलेत, कुठे येऊन पोहोचलेत, सगळे आकडेवारी. मग त्यांना माहिती इंदिरा पॉईंटला सगळ्यात अगोदर येतात, कारण 6 अक्षीवृत्तावर येते. मुख्य भारत 8 अक्षीवृत्तापासून सुरुवात होतं, म्हणजे 2 अक्षीवृत्त अंतर आहे. लक्षात. एका अक्षीवृत्तामध्ये 2 अक्षीवृत्तामधलं अंतर 111 किलोमीटर आहे. म्हणजे 2 अक्षीवृत्त म्हणजे 222 किलोमीटरचं अंतर आहे. गती 50-60 असेल तर साहजिकच आहे तुम्हाला काही दिवस तिथे लागणार आहेत. म्हणून इथं 18 मेला येऊन पोहोचले की इथं मुख्य भूमीला केरळ येऊन पोहोचतात 1 जूनला बघा. महाराष्ट्रात येऊन पोहोचतात 7 जूनला. आणि संपूर्ण भारत व्यापला जात असतो जुलैचा पहिला सप्ताह. लक्षात. तर हे वाऱ्यांचे येण्याचा क्रम लक्षात ठेवायचा. मग आता हे वारे आले की याच्या 2 शाखा तयार होतात नैऋत्य मोसमी वाऱ्याचे. एक अरबी सागरातली शाखा, एक बंगालची उपसागरातली शाखा. मग आता अरबी सागरातली जी शाखा आहे या शाखेपासून या पट्ट्यात पाऊस पडत असतो बघा. पठारी प्रदेश, पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर या पट्ट्यात अरबी सागरातल्या शाखेपासून पाऊस पडत असतो असा. आणि पाऊस पण सह्याद्रीच्या पश्चिमेकडे या भागात सर्वात जास्त आहे, सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त आहे आणि सह्याद्रीच्या पूर्व भागात इथं सर्वात कमी आहे. आणि इकडून परत वाढत जात असतो मग. ठीक आहे. आणि बंगालच्या उपसागरातले वारे अशी येतात. मग अशी आले की याच्या परत 2 शाखा तयार होतात. एक शाखा अशी जाते पुढे आणि एक शाखा अशी जाते इकडे लगे. म्हणून दिशा लक्षात ठेवा. उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशात पावसाळ्यामध्ये, पावसाळा म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालखंडात वारे कसे वाहतात, आग्नेयेकडून वायव्येकडे. पठारी भाग, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टीवर वारे कसे वाहतात, नैऋत्येकडून ईशान्येकडे. आणि ईशान्य भारतात वारे कसे वाहतात, नैऋत्येकडून ईशान्येकडे. दिशा लक्षात ठेवा. इथे दिशावरती प्रश्न राहतील बघा. ईशान्य भारतामध्ये नैऋत्येकडून ईशान्येकडे पठारी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टीवर नैऋत्येकडून ईशान्येकडे. आणि उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशात आग्नेयेकडून वायव्येकडे. दिशा लक्षात आली. ठीक आहे. मग दिशा लक्षात आल्यानंतर लक्षात घ्यायचं सागरावरून जमिनीवर येताच पावसाचं प्रमाण जास्त असणार आहे. आणि जसं अंतर्गत भागात जाणार तसं वारे कोरडे बनत जातात, पाऊस पण कमी व्हायला लागतो बघा. आणि सर्वात जास्त पाऊस या भागात आहे, कारण इथे हिमालयन डोंगररांगेला वारे वाढवले जातात. यात इथं गारो खासी डोंगररांगा आहे मेघालयमध्ये, इथं सर्वात जास्त वाढवले जातात. आणि इथं पावसाचं प्रमाण सर्वात जास्त आहे मौसिम रमला. इथं जवळपास 1200 सेंटीमीटर पाऊस पडतो. गारो डोंगररांगेच्या उतारावरती येतं मेघालय राज्यामध्ये. आणि त्याच्यापासून पूर्वेकडे 23 किलोमीटर अंतरावर चेरापुंजी आहे. ठीक आहे. एसी लावलेला आहे ना. ठीक आहे. चालू आहे बटन. ते वाऱ्यामुळे गरगरीत येते. ठीक आहे. वारा ते बंद करावं लागेल.
इतकं कमी नका करू. अंतर वाढव तुमचं. बरं नाही राहू दे पाणी नका आता. चला ठीक आहे. इथं वाऱ्याची दिशा लक्षात ठेवा. आणि या मोसमी वाऱ्यापासून जून ते सप्टेंबरपर्यंत जवळपास भारताच्या वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडतो त्यातला 85% पाऊस या कालखंडात पडत असतो. म्हणून 85% पाऊस पडत असल्यामुळे आपण याला नाव दिलेलं आहे पावसाळा. तर अशा पद्धतीनं हा पावसाळ्याचा ऋतू लक्षात ठेवा. सर्वात जास्त पावसाचे ठिकाण गारो खासी डोंगररांगाच्या दक्षिण उतारावर मेघालय राज्यामध्ये किंवा पूर्व भारतामध्ये आहे. आणि सर्वात कमी पाऊस पडतो या पट्ट्यामध्ये. इकडं जैसलमेर नावाचा जिल्हा लागतो इथं, राजस्थान. फक्त 12 सेंटीमीटर पाऊस आहे. आणि सरासरी पाऊस पडतो असतो 120 सेंटीमीटर. भारताचा सरासरी पाऊस किती? 120 सेंटीमीटर. सर्वात कमी पाऊस आहे जैसलमेरला आणि सर्वात जास्त पाऊस आहे चेरापुंजी म्हणा किंवा मौसिनराम म्हणा. चालू आहे ना. चला ओके. आलं की लक्षात आहे. ओके ठीक आहे. हे झालं पावसाळ्याबद्दल माहिती. आता पुढचा या ठिकाणी संक्रमण कालखंड येतो बघा. आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होतं काय? सूर्य जातो आता खाली. सूर्य खाली गेला तर कमी वाऱ्याचा पट्टा खाली जातो आता. त्यामुळे भारतातले वारे दक्षिणेकडे जायला लागतात बघा. पण भारत सोडेपर्यंत वाऱ्याची दिशा कशी असते? ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या मार्गाने वारे आले होते मोसमी वारे त्याच मार्गाने परत फिरतात. आता उत्तरेकडचे मैदानी प्रदेश असे गेले होते ना, मग ते असे जातात. इकडे असे गेले होते ना, मग ते असे येतात. आणि इकडे असे गेले होते मग ते असे येतात. म्हणून या पट्ट्यातल्या वाऱ्याची दिशा कशी आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे. या पट्ट्यात वाऱ्याची दिशा कशी आहे? वायव्येकडून आग्नेयेकडे. आणि या पट्ट्यात वाऱ्याची दिशा कशी आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे. बरोबर आहे. दिशा लक्षात आली. मग यावरून लक्षात यायला लागेल की यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी. आता इकडं वारे येत नाही भारतात वारे येत नसल्यामुळे ढग येत नाही. ढग येत नसल्यामुळे साहजिकचे वातावरण कोरडे. त्यामुळे सूर्याचे किरण थेट जमिनीवर येतात आणि जमीन तापली की जमिनीतून वाफा बाहेर पडतात. कारण जून सप्टेंबर पर्यंत पाऊस पडलेला आहे आणि या गरम वाफेचा चटका बसत असल्यामुळे या कालखंडाला म्हणायचं ऑक्टोबर हीटचा कालखंड. तर इथं प्रश्न आला तर फक्त एकच येऊ शकतो, ऑक्टोबर हीट म्हणजे काय? लक्षात. आणि खाली पर्याय असतात मग उष्ण हवेचा चटका, दमट हवेचा चटका, लक्षात. त्याच्यानंतर कोरड्या हवेचा चटका, असे खाली पर्याय असतील बघा. तर हा आहे दमट हवेचा चटका आणि उन्हाळ्यात जो असतो तो कोरड्या हवेचा चटका असतो. तर त्याला ऑक्टोबर हीट म्हणायचं. बस एवढंच लक्षात ठेवायचं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याबद्दल. आणि पुढचं हिवाळ्याचा कालखंड आहे. हिवाळ्याच्या कालखंडामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं सूर्य आता एकदम मकर वृत्तावर गेलेला आहे. त्यामुळे इकडे तिरपी किरण आहे, दिवसाचा कालावधी कमी आहे. त्यामुळे साहजिकच इकडे तापमान घटायला लागते. आणि यातच मग उत्तरेकडून येणारी जी हवा आहे तर हिमालयाला अडवल्या जाते. ती हवा वरती गेले की हवेचं तापमान आणखीन कमी होते आणि बाष्पाचं रूपांतर द्रवात न होता डायरेक्ट घनरूपात व्हायला लागतं. आणि यातून हिमालयन डोंगररांगेमध्ये बर्फवृष्टी व्हायला सुरुवात होते बघा. कणाकणाच्या रूपाने बर्फ पडून पडून 20-30 फुटाचे थरावर तर संचित होतात मग हिमालयामध्ये. त्यामुळे टेम्परेचर आणखीन डाऊन होऊन जाते. सर्वात कमी तापमानाची नोंद होत असते द्रासला, लडाख भागामध्ये येत असतं. -45 डिग्री एवढं टेम्परेचर असतं बघायचं. तर भारतातलं सर्वात कमी तापमानात ठिकाण कुठलं आहे? द्रास. सर्वाधिक तापमानात ठिकाण गंगानगर. सर्वाधिक पावसाचं ठिकाण मौसिनराम. तो पर्याय नसेल चेरापुंजी. सर्वात कमी पावसाचं ठिकाण जैसलमेर. मग इथं जास्त वायुभाराचा पट्टा तयार झाला की वारे आता दक्षिण गोलार्धाकडे जाणार आहे. कारण दक्षिण गोलार्धात सूर्य आहे. मग दक्षिण गोलार्धाकडे जाताना सरळ अशी जात नाही वारे. वाऱ्याची दिशा अशी असते कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ना, म्हणून वारे असे जातात. मग म्हणजे ईशान्येकडून नैऋत्येकडे. आता हे वारे जमिनीने वाहतात म्हणून कोरडे, त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता नाही. फक्त इथली थंड हवा इकडे येते म्हणून इकडे पण तापमान घटतं म्हणून हिवाळा म्हणतो आपण. ठीक आहे. फक्त गडबड कुठे होती? ईशान्येकडून येणारी जी वारे आहेत इथं बंगालच्या उपसागरानं वाहू लागतात बघा इकडून पण. आणि मग बंगालच्या उपसागरानं वाहताना बाष्पयुक्त बनतात बघा. मग इथं अंदमान निकोबारवरती पाऊस पडतात, इथं तामिळनाडू राज्यात पाऊस पडतात आणि इकडं लक्षद्वीप बेटावर पाऊस पडतात. म्हणून हिवाळ्यात सर्वात जास्त पाऊस कुठं?
तामिळनाडूचा पावसाळा हिवाळ्यात असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो त्याच्या दुप्पट पाऊस हिवाळ्यात पडतो इकडं, कारण इकडून येणारी वारे ही लांबून येतात बाष्पयुक्त बनत, आणि त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडतो. बघा 2021चा जानेवारी महिन्यातला पाऊस बघा, चेन्नईचा मागच्या 200 वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. तर हे ईशान्य मोसमी वारे म्हणायचे याला. ते ईशान्य मोसमी वाऱ्यापासून मेजॉरिटी भागात पाऊस पडत नाही, फक्त या 3च भागात पाऊस पडतो, एवढं लक्षात ठेवा. आणि हे वारे विषुववृत्तापर्यंत असे वाहतात, नंतर त्याच्या डावीकडे वळतात, दक्षिण गोलार्धात. फेरेलचा नियम मग, म्हणजे आता हा विषुववृत्त आहे, इकडे इथपर्यंत असे येतात, नंतर असे जातात ते. मग आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हे तिन्ही ऋतू लक्षात घ्यायचे. आता या तिन्ही ऋतूवरती प्रश्न कसे कसे बघू आपण. आता भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा. भूमिखंडाचा विस्तृत प्रदेश, ठीक आहे. भारताच्या तिन्ही बाजूचा असलेला समुद्र, म्हणजे द्वीपकल्पीय स्थान असे शब्द न वापरता त्याने असे हे केलेले. आणि 30 ते 40 अक्षांश दरम्यान जेट वाऱ्याचे अस्तित्व, तिन्ही पण बरोबर येतात. म्हणजे उत्तर काय येतं मग? अ ब क. झालंय. स्क्रीन ऑफ झाली. तू धक्का नका लो वर का. झालंय का? पुढचा प्रश्न आहे. क्लिअर ओके. हे बघा, खालीपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते? कुठला आहे मग? प्रतिरोध. पावसाचे 3 प्रकार पडतात: प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य आणि आरोह पर्जन्य. असे पावसाचे 3 प्रकार आहे. विषुववृत्तीय भागात आरोह पाऊस पडत असतो. बघा, आरोह पाऊस म्हणजे काय? जिथं तापमान सर्वात जास्त असतं तिथं तापमानामुळं त्या भागातल्या महासागरातल्या पाण्याची वाफ होते, वरती जाते. तापमान घटल्यामुळं त्या ठिकाणी ढग तयार होऊन तिथंच पाऊस कोसळणे, तिथंच वाफ वरती जाणे आणि तिथं ढग तयार होऊन तिथंच पाऊस कोसळणे, त्याला म्हणायचं आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य. जास्त पाऊस पडणाऱ्या पट्ट्यामध्ये हा पाऊस असतो, शक्यतो विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये, ठीक आहे. आणि आवर्त पर्जन्य जो असतो, जिथं कमी वरचा पट्टा तयार झाला, भोवताली वारे वाहत आले, चक्रीवादळ तयार होणार आणि त्यापासून पडणारा पाऊस. कारण वारा वरती जात असतो, वरती जाताना हवेचं तापमान कमी होतं, वाऱ्यातलं जे बाष्प आहे बाष्पाचं रूपांतर मग द्रवात व्हायला लागतं, ढग तयार होऊन पाऊस पडत चालत असतो, त्याला म्हणायचं आवर्त पर्जन्य. आणि प्रतिरोध पर्जन्य म्हणजे वारे असे वाहत येतात, मध्ये डोंगररांगा आल्या की वारे असे वरती लोटले जातात, मग वरती गेल्यामुळे तापमान कमी होऊन इथं पाऊस जास्त पडत असतो, म्हणून याला म्हणायचं डोंगररांगेचं वात सन्मुख भाग. हा वात सन्मुख भाग आहे आणि हा वात विनमुख भाग आहे, विरुद्ध बाजू आहे. मग इथं पाऊस पडत सर्वात जास्त पाऊस इथं असतो, मग याला घाटमाता म्हणायचं वरचं. आणि मग सर्वात जास्त पाऊस पडला की नंतर मग ढग होतात रिकामे, आणि रिकामे ढग मग इकडं खाली वारे व्हायला लागतात. बघा, मग इकडं हवा खाली येते. हवा खाली आल्यामुळे होतं काय? तापमान आता खाली आल्यामुळे वाढत जाणार आहे, वरती जाताना कमी होते, याचा अर्थ खाली येताना वाढत जाणार ना. मग तापमान वाढलं की धुलीकण प्रसरण पावतात आणि तेवढं बाष्प लागतं भरण्यासाठी. इकडं बाष्प कुठे आता? म्हणून इकडचा जो एरिया आहे याला म्हणायचं पर्जन्य छायेचा एरिया. म्हणून या पावसाचं काय आहे? इकडं पाऊस जास्त आहे, इकडं पाऊस कमी, हे वैशिष्ट्य आहे. कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते? बघा, तर प्रतिरोध पर्जन्य. मग इकडं पर्जन्य छायेचा पट्टा किंवा आवर्षण पूर्व पट्टा म्हणत असतो आपण. मग भारतात प्रामुख्याने हा पाऊस आहे, कारण हिमालयन डोंगररांगेच्या अलीकडंच, सह्याद्री डोंगररांगेच्या पलीकडेच पाऊस पडत असतो मेजॉरिटी. म्हणून भारतात पाऊस कुठला आहे? प्रतिरोध. महाराष्ट्रात, आता भारतातच महाराष्ट्र आहे ना, हां, प्रतिरोधच पाऊस आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न, आम्रसरी म्हणजे काय? आम्रसरी म्हणजे काय? एक नंबर आहे. महाराष्ट्र गोव्यामध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य म्हणजे उन्हाळ्यातला पर्जन्य म्हणायचं आपण त्याला, ठीक आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये परतीच्या पावसाची दिशा कशी असते? कोणता कालखंड आहे? परतीचे वारे म्हणजे संक्रमण कालखंडात कुणीकडून कुणीकडे वाहतात? मग वायव्येकडून. कोणते राज्य म्हणतात? हे मैदानी प्रदेश आहे. वाऱ्याची दिशा कशी? मग वायव्येकडून बंगालकडे. हे बघा प्रश्न आयोगाचे ते
म्हणजे इथं वैचारिक पातळीवर प्रश्न जास्त चालतात हवामानावरती. ठीक आहे, ठीक आहे. हवामान नावाचा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आपण. आता पुढचा टॉपिक येतो नद्या. हे नद्यांवरची प्रश्न आहे आता हे. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात आलेलंच आहे आता पाऊस कुठं जास्त आहे, कुठं कमी, कुठं कोणत्या नद्या उगम पावतात आपल्याला ते बघायचं. आता भारतातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत यामध्ये हिमालयातल्या 3 नद्या गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू, आणि पठारावरच्या 2-3 नद्या महत्त्वाच्या आहे, नर्मदा, कावेरी आणि महानदी. लक्षात. तर या हिशोबानं ते लक्षात घेऊ आपण. आता इथं हे लक्षात घ्यायचं. आता पहिले गंगा नदी लक्षात घ्या. आता प्राकृतिक रचना तुमच्या लक्षात आलेले असं गृहीत धरू आपण आता. ठीक आहे. गंगा नदीचं तुम्हाला माहीतच आहे. इथं कुठल्या डोंगररांगा आहेत या? बृहद हिमालय, बरोबर आहे. या ठिकाणी मध्य हिमालय, बरोबर आहे. इकडं शिवालिका टेकडे. आता हे जास्त काही सांगण्याची गरज नाही. आता हा कुठलं राज्य आहे? उत्तराखंड. हा नेपाळ देश येतो. हे उत्तराखंड आहे. इथं मध्य हिमालयीन डोंगररांगेला काय म्हणायचं मग? कुमाऊ डोंगररांगा. ठीक आहे. या ठिकाणी गंगा नदीचं उगम होतं या मध्य हिमालयीन डोंगररांगेमध्ये, कारण मध्य हिमालयाचा संबंध लागतो इथं. आता इथं लक्षात घ्यायचं, इथं गंगोत्री नावाची हिमनदी आहे, इथं केदारनाथ आहे, इथं बद्रीनाथ आहे. इथं गंगोत्री नावाची हिमनदी 30 किलोमीटर आहे. डोंगराळ भागावरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत वाहत येते. असे 5 किलोमीटर रुंदीची. लक्षात. 1-2 सेंटीमीटर खाली सरकते रोज फक्त, म्हणून हिमनदी म्हणतात त्याला. असं खाली येणार नाही की बर्फ, असं हळूहळू सरकत जातो बा. खालच्या भागात तापमान कसं आहे? जास्त आहे. वरच्या भागात तापमान कमी, म्हणून खालच्या भागातला जो बर्फ वितळला जातो आणि त्यातून छोटा पाण्याचा प्रवाह तयार होतो, त्यालाच म्हणायचं भगीरथी नदी. मग इथं गंगोत्री आहे हे. अरे बापरे. हे ठिकाण कुठलं येतं? गंगोत्री. हे दुसरं ठिकाण कुठलं येतं? केदारनाथ. आणि हे इकडचं कुठलं येतं? बद्रीनाथ. हे 3 ठिकाणं लक्षात घ्या. आणि इथून उगम पावते मग भगीरथी. ही भगीरथी नदी आहे. इथून उगम पावते मंदाकिनी आणि इकडून उगम पावते अलकनंदा. लक्षात. ही भगीरथी नदी आहे. या भगीरथी नदीवर टिहरी नावाचा प्रकल्प लागत असतो, टिहरी नावाच्या गावाजवळ. लक्षात. इथं भीलगंगा नदी येऊन मिळत असते संगमावरती. तिथं प्रकल्प आहे मोठा, टिहरी प्रकल्प आहे, जलविद्युत निर्मितीसाठी उभारलेलं आहे. केदारनाथ उधरून उगम पावते मंदाकिनी, आणि मग मंदाकिनी आणि अलकनंदा अगोदर यांचा संगम होतो. संगम होणाऱ्या ठिकाणी आहे रुद्रप्रयाग. ठीक आहे. आणि मग ही अलकनंदा पुढे येते खाली, आणि मग भगीरथी आणि अलकनंदाचा संगम होतो. तिथं गाव येतं देवप्रयाग. लक्षात. आणि मग इकडून या अलकनंदाला इकडून मग विष्णू आपलं भीलगंगा नदी येऊन मिळत असते, धौली गंगा नदी. तिथं विष्णू प्रयाग लागतं. नंतर मग या ठिकाणी नंदाकिनी नदी येऊन मिळत असते, नंदप्रयाग नावाचं गाव लागतं. मग पिंडारी नदी येऊन मिळत असते, मग कर्णप्रयाग नावाचं गाव आहे. हे 4-5 प्रयाग नावाचे गावं या ठिकाणी येतात बघा. आणि इथं देवप्रयाग जवळून मग एकत्रित प्रवाह म्हणजे गंगा नदी आहे मग. ठीक आहे. आणि ही गंगा नदी मग इथं शिवालिका टेकड्या ओलांडतात. इथं ऋषिकेश नावाचं गाव आहे. ऋषिकेश जवळ मग इथं भांबर नावाचा मोठा दगडगोट्याचा पट्टा तयार होतो इथं. लक्षात. आणि इथून मग उत्तर प्रदेशमध्ये ती प्रवेश करते. मग उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधून अशी सरळ पूर्वेकडे जाते 1150 किलोमीटर लांबीची अशी. आणि नंतर इथं येईल की इथं अशी जवळपास 150 किलोमीटरची UP आणि बिहारची बॉर्डर तयार करते बघा. इथून मग बिहारमधून अशी वाहत असते 400-450. नंतर मग इथं येते झारखंड राज्य. हे झारखंड राज्याच्या छोट्या पार्टमधून वाहते. ठीक आहे. आणि मग पुढे येते पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल येता येता या नदीला दोन्ही बाजूने भरपूर नद्या येतात बघा. कुठल्या कुठल्या? या बाजूने येत असते रामगंगा, डाव्या बाजूने. आता या डाव्या बाजूच्या नद्या इकडून येतात म्हणजे डावी बाजू रामगंगा. नंतर गोमती, नंतर घागरा. घागरा नदी काठीच अयोध्या शहर आहे, शरयू असंही म्हणतात अयोध्याजवळ तिला. नंतर गंडक, नंतर कोसी. या नद्या लक्षात ठेवा. कोसी ही सर्वात वेगानं पात्र बदलणारी नदी जगातली. आतापर्यंत 125 किलोमीटर लांबीचं पात्र बदललेलं आहे. त्याच्यानंतर कोसी नदीमुळं बिहारला प्रचंड महापूर येतो, म्हणून बिहारचे दुःख अश्रू म्हणतात हिला. हिच्यावर महापूर रोखण्याकरता एका खालोखाल 15 धरणं बांधलेली आहेत बघा नेपाळ आणि बिहार सरकारनं.
त्याच्यानंतर गंडक नदीवर 8 धरणं बांधलेली आहेत बघा, नेपाळ आणि बिहार सरकारनं. तर इथलं हे धरणं लक्षात ठेवा. तर अशा या नद्या येतात. ठीक आहे. इकडून मग महानंदा नदी येत असते. डाव्या बाजूच्या नद्या आहेत. उजव्या बाजूला इकडून येत असते, इकडं हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि इथं दिल्ली, यूपी, यमुना नदी प्रयागराज नावाच्या गावाजवळ, अलाहाबादजवळ 1376 किलोमीटर लांबीची आहे यमुना नदी. या यमुना नदीला मग चंबळ, केन, बेटवा, सिंध असे इकडून उपनद्या जातात बघा. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला सांगितलेलं इथं मैकल डोंगररांग आहे. अमरकंटकच्या पूर्व बाजूनं इकडून शोण नदी उगम पावतीनं वाहते आणि पश्चिमेकडे नर्मदा नदी उगम पावून वाहत असते. अमरकंटक या 2 नद्या उगम होत असतात बघा. इथून ही शोण नदी मग छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि बिहारमध्ये पाटणाच्या जवळपास वरती 4-5 किलोमीटर अंतरावरती गंगा नदीला येऊन मिळते बघा. ही शोण नदी महाभारतामध्ये बघितलं असेल, कुंतीला पहिला मुलगा होतो कर्ण, लग्नाच्या अगोदर झालेला असल्यामुळे त्याला सोडून देतात, एका टोपलीत टाकून नदी सोडतात. ही नदी इथे शोण नदी, ही यमुना नदी. हे उजव्या बाजूच्या नद्या लक्षात ठेवा. दोन्ही नदीने आणलेला गाळापासून पुढच्या भागामध्ये नदीच्या पात्रात पाणी मावत नाही. म्हणून पश्चिम बंगालमध्ये या नदीचे 2 प्रवाह तयार होतात, 2 वितरिका तयार होतात, 2 फाटे फुटतात थोडक्यात. एक फाटा जातो सरळ इकडं बांगलादेशमध्ये आणि इकडून येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला जाऊन मिळत असतो मग. आणि एक असं पश्चिम बंगालमधून खाली येतो बघा, असं हे असं येऊन याला जॉईंट होतो आणि असा खाली जातो. आलं लक्षात. तर इकडचा जो प्रवाह आहे याला म्हणायचं हुगळी नदी आणि इकडचा जो प्रवाह जातो त्याला म्हणायचं पद्मा नदी. आलं लक्षात. या पद्मा नदीवर इथं जो आहे बॉर्डरच्या अलीकडं फरक्का नावाचा प्रकल्प आहे. इथं पाणी वाटपावरून जो भारत बांगलादेश आपण अगोदर सकाळी बोललो ना, तर हा फरक्का प्रकल्प इथं आहे. पण ही नदीला भारतामध्ये गंगाच म्हणायचं, भारत सोडल्यानंतर पद्मा नाव आहे तिचं. आलं लक्षात. पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी इथून सांगतो, हे पद्मा आहे, इकडं हुगळी आहे. हां. आणि या नदीवरती मयूराक्षी नावाचा प्रकल्प आहे. याच्या ठिकाणी आसपास मोराचा अभयारण्य लागतं बघा, मयूराक्षी प्रकल्प आहे. आणि इथं सांगितलेलं तुम्हाला, इथं राजमहल टेकडे आहे. इथून येणारे वारे इकडे अडवले जातात, त्यामुळे इथं प्रचंड पाऊस आहे. आणि इथून उगम पावते मग दामोदर नदी आणि ही जाते मग हुगळी नदीची उपनदी आहे. 541 किलोमीटर लांबीची नदी आहे बघा. तर ही दामोदर नदीमुळं इथं पश्चिम बंगालचं प्रचंड नुकसान होतं, म्हणून त्याला पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणतात. आणि म्हणून महापूर रोखण्यासाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5 धरणं बांधलेली एका खालोखाल एक. याला म्हणायचं दामोदर प्रकल्प. भारतातला पहिला बहुउद्देशीय प्रकल्प आहे. तर दामोदर नदी एक लक्षात ठेवायची. ठीक आहे. आणि इथून उगम पावते मग सुवर्णरेखा नदी, ती अशी जात असते बघा. ठीक आहे. ते हे आपली इकडची बॉर्डर तयार करत असते. तर या पद्धतीनं ही अशी गंगा नदी लक्षात ठेवायची. गंगा नदीच्या नदी वाहते 5 राज्यातून, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. पण या नदी खोऱ्यामध्ये 11 राज्याचं पाणी येत असतं. मग हे 5 राज्यात आहेच आता. 6वं येतं हिमाचल प्रदेश, 7वं येतं हरियाणा, 8वं येतं दिल्ली, 9वं येतं राजस्थान, 10वं येतं मध्य प्रदेश, 11वं येतं छत्तीसगड. असं 11. आणि टोटल एरिया किती आहे? 8,31,000 चौरस किलोमीटर. म्हणजे टोटल भारताची एरियाचे जवळपास 25% एरिया आहे. 8 चौक 32 लाख चौरस किलोमीटर आहे ना आपला. ठीक आहे. एरिया जवळपास 25% एरिया येतो. ठीक आहे. थोडं शिल्लक येईल, 26% येईल. आणि या पट्ट्यात लोकसंख्या राहते भारताची एकूण लोकसंख्येची 23%. तर अशा पद्धतीने 23% लोकांचं भरण पोषणाचं काम ही नदी करते, ही खोरं करते. म्हणून या नदीला पवित्र नदी म्हणण्याच्या पद्धती आहेत. म्हणून एका जणाला इंटरव्ह्यू विचारलं तर गंगा नदीला पवित्र नदी का म्हणतात, मग त्याने सांगितलं तर भरपूर तीर्थक्षेत्र हे ते त्याच्यामध्ये आहेत. तर मग त्यांनी सांगितलं होतं, राज्य हो इथं 23% लोकसंख्या राहते भारताची, 23% लोकांचं भरण पोषणाचं काम ही नदी करत असते. म्हणून या नदीला पवित्र नदी म्हटलं जात असतं बघा. तर असं हे लक्षात ठेवायचं बघा. ती ही आहे गंगा नदी. टोटल 2525 किलोमीटर लांबीची नदी येत असते बघा ही. ठीक आहे. आणखी बाकीचे काही वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं असेल तर कोसी नदीला बिहारची दुःखाश्रू, दामोदर नदीला पश्चिम बंगालची दुःखाश्रू. कोसी नदी जगातली सर्वात वेगवान पात्र बदलणारी नदी म्हणतात आपण तिला. इथं टिहरी प्रकल्प आहे, भारतातला सर्वात उंच प्रदेशातला प्रकल्प आहे आणि सर्वात उंच प्रकल्प पण हाच आहे. टिहरी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. ठीक आहे. इथं गंडक प्रकल्प आहे, इथं कोसी प्रकल्प आहे, इथं दामोदर प्रकल्प आहे, इथं फरक्का प्रकल्प आहे, इथं मयूराक्षी प्रकल्प आहे. एवढे प्रकल्प लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडून येते ब्रह्मपुत्रा नदी. आता
या डोंगररांगा आपण अशा वाढून घेऊ थोड्या, अशा येतात ना डोंगररांगा या अशा खाली, या मध्य हिमालयन डोंगररांगा आहे. इथं फक्त मध्ये थोडा गॅप आहे बघा. मग इकडून कुठला आहे काराकोरम, इकडं कैलास पर्वत म्हणायचे त्याला. इथं कैलास पर्वतावरतीच इथे एक्झॅक्टली एकच पर्वत आहे असा, कैलास पर्वत त्याचं नाव आहे. त्या कैलास पर्वताबद्दल आतापर्यंत ज्या ज्या जणांनी चढण्याचा प्रयत्न केलेत, म्हणजे चढले गेलेले नाही, जे चढण्याचा प्रयत्न केले दुसऱ्या सर्बिया वगैरे देशातले लोक गेले होते, परंतु ते वादळ प्रचंड असतं, वाऱ्याची गती जास्त आहे, त्यामुळे चढता नाही आलेत. पण घरी आल्यानंतर पुढच्या 8-10 दिवसामध्ये हे लोक असे क्रोश होऊन गेलेत, मरण पावलेत. म्हणून त्याच्याबद्दल एक वेगळंच आहे, ऑक्सिजनची कमतरता तयार होते एकतर, आणि दुसऱ्या बाजूला नंतर मग बऱ्याच जणांच्या त्या मोहिमेबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला भेटतात बघा. कैलास पर्वताला लागूनच मग मानस सरोवर आहे, म्हणून ते पवित्र सरोवर मानलं जात असतं, महादेवाचे ठिकाणी म्हणून. त्या हिशोबानं ते आता ज्या काही दंतकथा असतील, काही खऱ्या असतील, आता आपल्याला त्याच्यात काही पडायची गरज नाही. तर तो कैलास पर्वत यालाच आपण काराकोरम म्हणत असतो. इकडं आलं की काराकोरम, इकडे गेला की कैलास पर्वत. इथंच मानस सरोवरातून मग आसपासचा एरिया किंवा कैलास पर्वताच्या आसपासच्या एरियातून इथून आपली नदी उगम पावती ब्रह्मपुत्रा. परंतु इथं तिला नाव ब्रह्मपुत्रा नाही आहे, इथं या ठिकाणी नाव आहे छांगप्पो, आणि पूर्व दिशेनं वाहते नदी. कुठल्या डोंगररांगे दरम्यान वाहते? आता काराकोरम आणि बृहदिहिमालय यांच्या दरम्यान चायनामधून वाहते. ठीक आहे. इथं पाऊस जास्त नाही आहे, पाऊस कमी इथं, कारण सगळे वारे इकडे अडूनच इकडेच पाऊस पडतात, इकडे कोरडे वारे ते, त्यामुळे जास्त पाऊस नाही. ही नदी अशी जाते, मग या डोंगररांगा खाली उतरतात ना, मग ही नदी पण खाली येते. मग खाली येते अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला नाव पडतं दिहंग, आलं लक्षात. आणि इथून ही नदी सरळ इथं मग पावसाचं प्रमाण आता वाढतं, कारण इथं हे सगळे वारे अडवले जातात, इथं प्रचंड पाऊस पडत असतो बघा. मग इथून पुढं पाण्याचा पुरवठा प्रचंड होतो बघा या नदीला. आणि इथं धुब्री आपलं सादिया नावाचं गाव लागतं, आसाममध्ये तिथं प्रवेश करते बघा. आणि इथून ही नदी अशी पश्चिम दिशेने वाहायला सुरुवात करते बघा. म्हणून भारताकरता ही नदी कशी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. आसाममध्ये अशी वाहत येते आणि इथं धुब्री पट्टी नावाचं गाव लागतं बॉर्डरवरती. इथं अचानकच दक्षिणेकडे वळती ती आता, मग बांगलादेशमध्ये प्रवेश करते. बांगलादेशमध्ये प्रवेश होताच आता इथं नाव आहे दिहंग अरुणाचल प्रदेशमध्ये, आसाममध्ये हिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. आणि इथं बांगलादेशमध्ये प्रवेश होताच हिचं नाव पडतं जमुना. गंगा, जमुना, सरस्वती. तर जमुना म्हणजे काही यमुना नाही, ही यमुना वेगळी आहे, जमुना वेगळी आहे. मग ही जमुना आणि हिला गंगा नदी येऊन मिळाली की एकत्रित प्रवाहाला म्हणायचं मग पुढं मेघना. मग पुढं नाव आहे मेघना. तर अशा पद्धतीनं ही नदी येत असते बघा. टोटल 2900 किलोमीटर लांबी आहे, 2880चे, पण आता डोबळमानानं जवळपासचा पर्याय लक्षात ठेवा. महाराष्ट्रातली लांबी आहे ते 724 किलोमीटर आपलं भारतातली लांबी. आणि भारतामध्ये 2च राज्यातून वाहते, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. भारतात वाहताना पश्चिम वाहिनी नदी आहे, चायनामध्ये पूर्व वाहिनी आहे, बांगलादेशमध्ये दक्षिण वाहिनी आहे, लक्षात. आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीने आणलेल्या गाळापासून इथे त्रिभुज प्रदेश तयार झाला. याला सुंदरबन, कारण सुंदरी वनस्पतीचं आच्छादन आहे म्हणून सुंदरबन नाव पडतं. 40% भारतात आहे, 60% बांगलादेशमध्ये. आणि या नद्यांनी मग उपनदी असे त्रिभुज प्रदेश म्हणजे वेगवेगळ्या वितरिका तयार होतात ना या अशा, यांच्या दरम्यान त्रिकोणाकृती आकाराचा गाळाचा पट्टा म्हणून त्रिभुज प्रदेश नाव पडतं. आणि बरंच या पात्रातून गाळ पुढे जाऊन सागरामध्ये बेटं तयार झाले, यालाच म्हणायचं मोर बेटं. म्हणून डिपार्टमेंटल PSIला तुमचा 2011ला प्रश्न होता, मोर बेटाच्या वाटणीवरून कुठल्या 2 देशामध्ये वाद चालू आहे? तर भारत आणि बांगलादेश. तर असं या नदीबद्दल लक्षात ठेवा. आणि या नदीमुळं आसाममध्ये प्रचंड महापूर येतो, कारण इथं प्रचंड पाऊस पडत असल्यामुळं या नदीच्या पात्रात पाणी मावत नाही, म्हणून या नदीला आसामचे दुःख अश्रू म्हणायचं. आणि बराच गाळ येतो आणि त्या गाळापासून इथं माजुली नावाचं बेट पण तयार झालेलं आहे. ही नदी पात्रातलं जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं बेट येते, 1256 चौरस किलोमीटर एरिया आहे. आणि या बेटाचा समावेश 2009ला युनेस्कोच्या वारसा हक्काची यादीत केलेले आहे. आणि 2010 की 11च्या डिपार्टमेंटल PSIलाच हा प्रश्न होता की युनेस्कोच्या वारसा हक्काची यादीत समावेश करण्यात आलेलं माजुली बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे किंवा कोणत्या राज्यात, असा काहीतरी प्रश्न होता तो. तर हे माजुली बेट कुठे आहे? ब्रह्मपुत्रा नदीत आहे, आसाम राज्यात आहे, भारतात आहे, जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं नदी पात्रातलं बेट आहे. आणि यावर्षी आसाम राज्यानं सर्वात लहान जिल्हा म्हणून घोषित केलेलं आहे त्याला. ते माजुली बेट लक्षात ठेवायचं बघा. आता या नदीची उपनद्या कुठल्या आहे? डाव्या बाजूने जर बघितलं तिकडून दिबांग येते, दिबांग, आणि दुसरी येते लोहित. आणि इथं गारोकाची डोंगररांगेतून उगम पावून येते बराक. डाव्या बाजूची या 3 नद्या. इथं उपनद्यांना काही फारसं व्हॅल्यू नाही पण, ठीक आहे.
इकडच्या बाजूने येत असतात सुबानसिरी, मानस आणि इकडून येत असते इकडून तिस्ता. तर हे तिस्ता पाणी वाटपाचा एक कराराबद्दल आपण बोललेलो आहे सकाळी. तर अशा पद्धतीनं ही एक नदी लक्षात ठेवा, ब्रह्मपुत्रा नदी. ठीक आहे. आता पुढची नदी आहे सिंधू. ठीक आहे. मी कमेंटकडे काही बघून ये लागलो आता, कारण ह्या कुठल्या डोंगरांगा आहे मग? काराकोरम. या कुठल्या डोंगरांगा आहे? बृहद हिमालय. या नाही, मध्य हिमालय. या शिवालिका टेकडे. बरोबर आहे. चला, आपले डोंगरांगा तयार झालेले आहेत. इथं कुठलं आहे मग सरोवर? मानस सरोवर आहे. इथून एका बाजूने उगम पावते ब्रह्मपुत्रा आणि दुसऱ्या बाजूने उगम पावते सिंधू नदी. सिंधू नदी इथून उगम पावते आणि सरळ पश्चिम दिशेनं वाहते बघा, दोन डोंगरांगा दरम्यान. मग सुरुवातीला चायनामधून वाहते, नंतर भारतातल्या लडाखमधून वाहते. आता लडाख म्हणा, जम्मू काश्मीर म्हणायचं नाही, आता लडाखमधून वाहते. 709 किलोमीटर अशी वाहते बघा. आता या पट्ट्यात ओसाड पट्टा आहे, कारण इकडंच वारे आडवल्या जाऊन पाऊस पडतो, इकडं पाऊस पडणार नाही. ओसाड पट्टा आहे सगळा. ठीक आहे. त्यामुळे या पट्ट्यात काही लोकवस्ती नाही, शेती नाही, काही नाही. जे लोक आहे पशुपालन करणारे लोक आहेत, त्या लोकांची संबंध मुद्दा येतो बघा. ठीक आहे. ही नदी मग 709 किलोमीटर भारतातून वाहिली, पश्चिम दिशेनं वाहिली की नंतर या ठिकाणी या डोंगरांगा असे खाली उतरतात. इकडं सुलेमान डोंगरांगा येतात बघा, इकडं हिंदुकुश पर्वत आहे, इथून ही नदी खाली उतरते असे. मग पाकिस्तानमध्ये दक्षिण वाहिनी आता आहे, चायना आणि भारतामध्ये पश्चिम वाहिनी आहे. लक्षात, पाकिस्तान 4 राज्यांचा देश आहे. जसं भारत हा 28 राज्यांचा देश आहे, तसं पाकिस्तान 4 राज्याचा देश आहे. याला म्हणायचं वायव्य सरहद्द प्रांत, याला म्हणायचं पंजाब, याला म्हणायचं बलुचिस्तान आणि याला म्हणायचं सिंध. 4 राज्यातून वाहते. ठीक आहे. अशी सरळ वाहत येते, अशी जाते बघा. इथं सिंधच्या राजधानी आहे कराची. कराचीच्या पासून बरोबर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावरती ही नदी अरबी सागराला येऊन मिळत असते बघा. तर चीन 1, भारत 2, पाकिस्तान 3, 3 देशातली हिची लांबी येते 2900 किलोमीटर. भारतातली लांबी आहे 709 किलोमीटर. भारतात पश्चिम वाहिनी नदी आहे. आता या नदीचा आपल्याला काही फारसा उपयोग होत नाही, पण या नदीची उपनद्या जे आहे डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या काही लक्षात घेण्याची गरज नाही. ठीक आहे. आता डाव्या बाजूच्या ज्या नद्या आहेत ह्या लक्षात घ्या. पहिली येत असते झेलम, नंतर येत असते चिनाब, नंतर येत असते रावी, नंतर नाही बियास, आणि इकडून मग या भागातून येत असते इकडून चायनामधून. इथं राकस सरोवर आहे बघा, इथून सतलज येत असते अशी. इथं मध्ये थोडा गॅप आहे, इथून अशी येत असते. हिमाचल प्रदेश पंजाबमधून अशी जाते बघा सतलज नदी. मागच्या वर्षी हा प्रश्न होता की सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? सतलज आहे. कारण ही झेलम जी आहे खाली येते चिनाबला जाऊन मिळते, चिनाब जे खाली येताना रावी तिला येऊन मिळते. लक्षात, त्याच्या अगोदर बियास भारतातल्या हारिके नावाच्या गावाजवळ या ठिकाणी सतलजला येऊन मिळते, आणि ही चिनाब येऊन मिळते मग सतलजला. म्हणून सर्वात मोठी उपनदी कुठली? सिंधूची सतलज आहे. आणि ह्या 5 नद्याने आणलेल्या गाळापासून इथून हा पट्टा गाळाचा प्रदेश तयार झालेला आहे. याला म्हणून पंजाब नाव पडतं. 5 नद्याचा दोआब, त्या अर्थी नाव पडतं पंजाब. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमांक नद्या कुठल्या आहे? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज असे लक्षात ठेवा. कारण सिंधू पाणी वाटप करारामध्ये ह्या 6 नद्या आहेत, सिंधू, झेलम, चिनाब. या 3 नद्याचं 80% पाणी पाकिस्तानला आहे, 20% भारताला आहे. त्याच्यानंतर रावी, बियास आणि सतलज या 3 नद्याचं 80% पाणी भारताकडे, 20% पाकिस्तानला आहे. या नद्यावरची धरणं बघताना इथं किशनगंगा प्रकल्प आहे झेलम नदीवरती. चिनाब नदीवर बगलीहार नावाचा प्रकल्प आहे बघा. ठीक आहे. सतलज नदीवरती हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा आणि पुढं 50 किलोमीटर अंतरावर पंजाबमध्ये नानगल प्रकल्प आहे. आणि जिथं बियास नदी येऊन मिळते तिथे पोंग नावाचा प्रकल्प आहे. आणि या पोंग प्रकल्पातूनच मग एक कालवा काढला राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये. याला राजस्थान कालवा म्हणायचं किंवा इंदिरा गांधी कालवा म्हणायचं. म्हणून राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये UPSCला प्रश्न होता, हिरवाई निर्माण होण्याचं कारण काय होतं? मग हवामानात झालेला बदल, ग्लोबल वॉर्मिंग असे खाली पर्याय होते, आणि एक पर्याय होता मग राजस्थान कालवा. तर उत्तर होतं मग त्याचं राजस्थान कालवा. तर अशा प्रकारची ही एक नदी लक्षात ठेवायची. ठीक आहे.
पुढची नदी येते बघा नर्मदा. चला, इथं कुठल्या डोंगररांगा आहेत? या सातपुडा आहे. इथं कुठले आहे? विंध्य डोंगररांगा आहे. इथं कुठले आहे? मैकल डोंगररांगा आहे. ठीक आहे, एवढा एरिया लक्षात घ्या. या अशा करू आपण डोंगररांगा. लक्षात आलं नाही? ही विंध्य डोंगररांगे, ही सातपुडा डोंगररांगे, ही मैकल डोंगररांगे. मैकल डोंगररांगेवर इथं मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक नावाचं थंड हवेचे ठिकाण आहे. या अमरकंटकला इकडून शोण नदी उगम पावते आणि इकडं नर्मदा नदी वाहत असते. आलं लक्षात? अमरकंटकला उगम पावते म्हणजे कोणत्या डोंगररांगेत? मैकल. मैकल डोंगररांगा सातपुडा डोंगररांगेचाच भाग आहे. हे पण लक्षात राहू द्या. आणि इथून ही नदी उगम पावली की पश्चिम दिशेनं वाहते बघा. हा एरिया जो आहे सातपुड्याच्या इकडचा आणि इकडचा एरिया खाली खचत खचत गेलेला आहे. म्हणून ह्या दोन नद्या तापी आणि नर्मदा ह्या सर्वात खोल खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत. म्हणून या नदीचं पहिलं वैशिष्ट्य भारतातली सर्वात खोल खचदरीतून वाहणारी नदी नर्मदा. नंबर 2 आहे सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. नंबर 3 आहे भारतातले भूरचनेच्या नुसार सर्वात जुनी नदी आहे. ही 3 वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची. आणि अशा पद्धतीने ही नदी सरळ पश्चिम दिशेनं वाहत जाते. सर्वात जास्त पात्र आहे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, आणि नंतर मग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती येते. इथं 35 किलोमीटर लांबीचं पात्र आहे. आता पुढं मग महाराष्ट्र आणि गुजरातचं पात्र बॉर्डर तयार करते 39 किलोमीटरची अशी. आणि अशी जाते बरोबर इथं भडोज जवळ. इथं भडोज नावाचं गाव आहे. इथं अरबी सागराला जाऊन मिळते. सगळ्यात जास्त पात्र वाहतं मध्य प्रदेश, 2 नंबरला गुजरात, 3 नंबरला महाराष्ट्र. टोटल लांबी आहे 1312 किलोमीटर. यापैकी महाराष्ट्रातली लांबी जुन्या आकडेवारीनुसार 54 किलोमीटर आहे, नवीन आकडेवारीनुसार 74 किलोमीटर आहे. आलं लक्षात? आता त्यांच्याकडे जुने पुस्तक आहे 54 किलोमीटर खाली पर्याय दिसेल बघा, पण 74 पण दिसायला लागला की क्लिअर कट समजून घ्यायचं यांना नवीन आकडेवारी पाहिजेत. आलं लक्षात? आणि ही नवीन आकडेवारी जलसंपदा विभागाने दिलेली, त्यामुळे आपल्याकडे गव्हर्नमेंटचा डाटा आहे. ठीक आहे, पण 54च असेल 74 पर्यायच नसेल तर साहजिकच त्यांच्याकडे जुने पुस्तक आहे आणि त्यांना तीच अपेक्षित आहे. एवढं लक्षात ठेवा. पश्चिम वाहिनी नदी आहे. शेवट होतो भडोज गुजरात, इथं होतो असतो. 1312 किलोमीटर लांबी आहे. या नदीवरती ओंकारेश्वर आणि इंदिरासागर 2 मोठे प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि इथं बॉर्डरवरती येतो सरदार सरोवर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान 4 राज्याचा आंतरराज्यीय प्रकल्प म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आता या राज्याच्या उपनद्यांना आपल्या या नदीच्या उपनद्यांना काही फारसं व्हॅल्यू नाही बघा. पण डाव्या बाजूला कुठल्या कुठल्या येतात? या बाजूला पहिले येते बंजर, नंतर येते शेअर, शक्कर, दुधी आणि तवा आणि रेवा. रेवा ही उड्या मारत जाणारी नदी म्हणून ओळखली जाते. भारतातली सर्वात जास्त उड्या मारत जाणारी नदी रेवा आहे. आलं लक्षात? आणि उगा आपलं छोटं पात्र आहे ते, असंही मोठं नाही. ठीक आहे, बंजर, शेअर, शक्कर, दुधी, तवा, रेवा. उजव्या बाजूना हिरंग, ओरसांग, बारणा आणि कोलार अशा नद्या येतात बघा. तर असं इकडचं हे पात्र थोडक्यात लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आता इथे छत्तीसगडचे जे पठार आहे, बस्तरचे पठार म्हणतो आपण, सियावा नावाचं जे गाव लागतंय, इथून या जंगलाच्या भागातून उगम पावते महानदी. महानदी इथं उगम पावते बघा या पठारावरती. आणि पठाराचा 4ही बाजूने उतार आहेत. इकडं नद्या जातात, इकडे जातात, इकडे जातात अशा. मी इकडून अशी ही महानदी अशी जाते बघा सुरुवातीला छत्तीसगडमधून, आणि नंतर येते ओरिसामध्ये, आणि अशी येते मग इकडं ओरिसामध्ये. सॉरी, ही इथे अशी येते बघा. इथं थोडं दाखवलेलं नकाशामध्ये एरिया. तर अशा पद्धतीनं पूर्व वाहिनी म्हणतात. 890 किलोमीटर लांबीची आहे ही महानदी आहे बघा. 2च राज्यातून वाहते, छत्तीसगड आणि ओरिसा. या नदीवरती टिक्करपारा, नारज आणि सर्वात मोठं धरण येतं हिराकुंड. हे भारतातलं सर्वात मोठं धरण, याची भिंत 25 किलोमीटर लांबीची. तर सर्वात मोठं धरण येतं बघा. या नदीची उपनद्या शिवनाथ, मांड आणि इब. इथं जोंक आणि तेल असे आदिवासी पट्टा आहे, तिकडचे नाव आहेत ही सगळी. तर ही एक नदी इथं लक्षात ठेवायची, महानदी. आणि शेवटची नदी लक्षात घ्या, कावेरी. ठीक आहे, इथे या सह्याद्रीच्या डोंगररांगा अशा. हां, आणि इकडून तुम्हाला सांगितलेलं
पूर्व घाट डोंगररांगा आहे, इथं निलगिरी आहेत, या पालकोंडा आहे, या नल्ला मल्ला आहे वरच्या भागामध्ये. आता इथं ही नदी उगम पावते कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये इथं कुर्ग नावाचा जिल्हा आहे. कुर्ग जिल्ह्यामध्ये इथं डोंगररांगेला म्हणायचं ब्रह्मगिरी. इथं ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये उगम पावते बघा. ठीक आहे. ब्रह्मगिरी महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये पण म्हणतात. हां, मग इथून ही नदी उगम पावते आणि ही नदी मग एकदम पूर्वेकडे जात नाही, आग्नेय दिशेनं वाहते. पण आग्नेय ईशान्य वाहिन्याचा प्रकार नसतो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असाच प्रकार आहे. आणि अशा पद्धतीने ही नदी मग कर्नाटकमधून अशी वाहत जाते. सुरुवातीला कर्नाटक आणि नंतर तामिळनाडू अशी वाहत जाते बघा. आणि अशी वाहत वाहत या ठिकाणी कावेरी पट्टणम नावाचं ठिकाण लागत असतं. या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते बघा. ही टोटल 760 किलोमीटर लांबीची नदी आहे, 2च राज्यातून वाहत असते. ठीक आहे. या नदीवरती वरच्या भागामध्ये कृष्णराज सागर नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो. मग खालच्या भागामध्ये तिरुचिरापल्ली, मेत्तूर लक्षात आणि वेल्लूर अशी 3 मोठाले प्रकल्प लागत असतात बघा. तामिळनाडू आणि कर्नाटकची जीवनवाहिनी म्हणतात याला. ठीक आहे. आणि इकडचा हा कर्नाटकचा पठाराचा पट्टा आहे, तिकडून पण नद्या येतात मग तिला. ठीक आहे. मग इकडून या नद्या येतात हेमवती आणि इथून येत असते सिमसा, हे येतात. या बाजूने येत असतात काविनी, भवानी, ठीक आहे, अमरावती आणि अर्कावती अशा येतात बघा. तर अशा प्रकारचं हे नदीचं पात्र येतं, याला म्हणायचं कावेरी नदीचं पात्र. ठीक आहे. मग आता याच्यावरती प्रश्न कसे आपण त्या प्रश्नाकडे जाऊ. आता हे झाले होते आपले. चला, खालीलपैकी कोणती नदी गंगे नदीची उपनदी आहे आणि अमरकंटक जवळ उगम पावते? काय म्हणतात ते, नर्मदा कशाला, गंगा नदीची उपनदी पण लागेल ना. कुठली येते? नाही ना, तुम्ही अमरकंटक जवळ पण उगम पाहावं लागेल ना. मग असं तुम्ही कसं काय करू लागले तुम्ही? एवढं सांगू ना. आता दामोदर कुठे उगम पावते? राजमहल टेकड्यामध्ये, झारखंडमध्ये उगम पावते ती. अमरकंटक कुठं आलं? मैकल डोंगररांगेमध्ये आलंय. दिबांग ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, झालं का क्लिअर? असं नाही करायचं, शेवटचा टप्पा आहे ना. आता हुगळी नदी टिंब नदीची वितरिका आहे. कोणत्या नदीची वितरिका आहे? चल द्या. कुठल्या नदीची आहे? गंगा नदीची उपनदी ती. एका वितरिकेचं नाव हुगळी आहे, दुसऱ्या वितरिकेचं नाव काय? पद्मा आहे. हुगळी नदीची मग दिशा कुठली आहे? दक्षिण येईल. ठीक आहे. हुगळी नदीवर कुठलं धरण आहे? फराक्का की मयुराक्षी? मयुराक्षी. तिकडं फराक्का आहे. आलं लक्षात? या नदीवर कुठलं गाव येईल? कोलकाता शहर येते. आणि शेवटी गंगासागर नावाचं आपलं ते 4 धामपैकी एक धाम येते, तीर्थक्षेत्र. आता हा मृदेचे प्रश्न चालू होतात आता. ठीक आहे. मला असं वाटतं मृदा वनस्पती आपण हे टॉपिक शेवटी बघू वेळ असल्यानंतर. ठीक आहे. आता आपण थांबूच आता इथं. नंतर उद्या आले आता महाराष्ट्राच्या भूगोलाचे पहिले प्रकरण कंप्लीट करू आपण. 2 ते 3 नद्या, हवामान आणि पहिले 4 लक्षात. ते झालंय की मग लोकसंख्या, खनिज संपदावर पहिलं काम करू बघा. आणि वेळ उरलात मग बाकीचे मृदा भारत महाराष्ट्र, वनस्पती भारत महाराष्ट्र असं करून कंप्लीट करू आपण. ठीक आहे. पुढं 5-10 मिनिटांनी तुमचं पुढचे लेक्चर चालू होईल, परराष्ट्र किंवा समाजसुधारक. 5 वाजली ना आता. सिक पास काय असतो? अच्छा, तुमची चर्चा चालू आहे ना ते. आहे आता पुढचा लेक्चर आहे, पण 5-10 मिनिटं बाकी आहेत. थोडं चहा वगैरे घेऊन या तुम्ही. ठीक आहे. मनीष सरांचे लेक्चर आहे पुढचं.
ओके, थांबू आपण आता. उद्या परत 10 ते 12 आणि 3 ते 5 उद्या भूगोलाचं शेवट करून उरलेले प्रकरणं जे आहेत हे सगळं संपल्यानंतर घेऊ. वाटलंच आणखी कंप्लीटच करून देऊ तुमचं सगळं. आणि नंतर परवा इकॉनॉमिक्स, परवा तेव्हा इकॉनॉमिक्स होऊन जातं 8 घंट्यामध्ये चांगलं मोकळं. ठीक आहे, थांबतो राजेव आता. तुम्ही 5-10-15 मिनिटाचा ब्रेक घ्या बघा. 5:15 बरोबर चालू होणार आहे पुढचं. मनीष सरांचे आता ते पराष्ट्र घेतील किंवा समाजसुधारक घेतील.